आता जीव ब्रह्मैक्य सिद्धी तर त्यांनी आता मग यांच्यावर जबाबदारी काय झालं, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणजे अभेद, त्या अभेदाची सिद्धी. त्यांनी कशाची सिद्धी केली, भेदाची सिद्धी केली. यांना काय करायचं आता, अभेदाची सिद्धी करायची. ही वर दिलेली शंका सर्वांना असते. शंका सप्रमाण आणि संयुक्तिक आहे असे प्रथम दर्शनी दिसते, हे खरे. आता ते म्हणतात ही जी शंका आहे खरं त्या शिष्यालाच आली की तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आहे, जीव ब्रह्माचा अभेद आहे असं आपल्याला वाटतं का, भेदच आहे. बरं, ही जी शंका त्यांनी केली ही आता युक्तीनं केली की नाही, त्यांनी युक्ती दिली की नाही. जर जीव ब्रह्माचा अभेद सत्य असता तर कर्म आणि उपासना प्रतिपादक वचनं सगळी निरर्थक झाली असतील. निरर्थकता येऊ नये असं वाटत असेल वेदवचनाला तर जीव ब्रह्माचा भेदच सत्य आहे असंच तुम्ही मानलं पाहिजे, असं त्यांनी युक्तीनं सांगितलं. स्वतःचा अनुभव सांगितला की माझ्या ठिकाणी काय आहे, हे सुखदुःख होऊ नयेत असं मला वाटतं. नंतर मी कसं आहे सुखी दुःखी करता भोगतो, हे सगळे धर्म माझ्या ठिकाणी आणि ब्रह्माच्या ठिकाणी नाही. अनुभवाने मी ब्रह्म कसा असू शकेल. आणि श्रुती द्वासुपर्णा संयुजा सखाया अशी श्रुती, युक्ती आणि अनुभव या तीन गोष्टीवरून जीव आणि ब्रह्म यांचा भेद सिद्ध होतो असं मी सांगितलं. तर ते म्हणतात तूच सांगितलं असं नाही. जर कोणीही सामान्य लोक असतील ज्यांना काही प्रमाणात शास्त्राचे संस्कार आहेत तर ते सगळे लोक काय मान्य करतात, जीव आणि ब्रह्म यांचा भेदच आहे, तो सत्यच आहे. आणि आपला याच्यामध्ये दुराग्रह नसून श्रुती, युक्ती आणि अनुभव प्रमाणाने जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे असं साधारणपणे सर्वसामान्य सर्वच लोकांना वाटतं. हा काही तुझाच दोष आहे असं नाही, असं त्याला सांगतात. ही वर दिलेली शिष्याची शंका सर्वांना असते. शंका सप्रमाण आणि संयुक्तिक आहे. मग याला प्रमाण आहे की नाही, कोणतं प्रमाण आहे, अनुमान प्रमाणाने देखील कोणतरी चेतनच कर्मफलाचा भोग देणारा मानावा लागतो, अनुमानाने सिद्ध आहे. आणि श्रुतीने द्वासुपर्णा सांगितलेले म्हणजे श्रुती आहे, युक्ती आहे आणि अनुभव आहे. त्यामुळे ही शंका जी आहे तर ती संयुक्तिक आहे असे प्रथम दर्शनी दिसते, हे खरे. म्हणजे पहिल्यांदा हे ऐकलं का ही शंका अगदी तंतोतंत बरोबरच आहे असं आपल्याला दिसतं, हे खरे. कारण ब्रह्म आणि ईश्वर हे दोन शब्द एकार्थवाचीच आहेत असे पुष्कळ लोक समजतात. सगळ्या लोकांना काय ब्रह्म काय आणि ईश्वर काय दोन्ही काय हे एकाच अर्थाचे द्योतक आहेत असं सामान्यपणे लोकांच्या मध्ये, म्हणजे चांगले शास्त्राचे संस्कार असणारे, शास्त्रचिंतन करणारे लोकसुद्धा ब्रह्म आणि ईश्वर काय समजतात, एकच समजतात. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेदवचनावरून त्यांचा जीव ब्रह्मामध्ये भेद निश्चय दृढ होतो. आणि पुन्हा कर्म उपासना प्रतिपादन करणारी वाक्य समोर आहेत, स्वतःचा अनुभवही आहे आणि श्रुतीही प्रमाण आहे, युक्तीने ही गोष्ट सिद्ध होते. म्हणजे प्रथमदर्शनी म्हणजे सुरुवातीला ऐकल्याबरोबर त्याच्यामध्ये काय होतं, ज्या अर्थी वेदवचनं आहेत कोणती कर्म आणि उपासना प्रतिपादन करणारी, मग त्या याचाच अर्थ एक उपास्य आणि उपासक असा त्या वेदवचनाने देखील काय होतो, निश्चय. म्हणजे जीव ब्रह्माचा भेद निश्चयच अधिक दृढ होतो. श्रुती, युक्ती आणि अनुभव या प्रमाणाने भेद निश्चय दृढ होतो. परंतु कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य या चौघांची स्वरूपे आणि भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे शिष्याने केलेल्या वेदवाक्याच्या अर्थात कशी चूक होत आहे किंवा हल्ली लोक कसे चुकतात हे समजून येईल. आता ते सांगतात कूटस्थ चैतन्य. आता हे जे तुला वाटतं ना की जीव ब्रह्माचा भेद आहे असं तुला जे वाटतं, तर जीव ब्रह्माचा अभेद आहे हे सिद्ध करण्यासाठी तुला पहिल्यांदा चार चैतन्याचं प्रकार जर कळले तर आम्हाला सांगणं सोपं जाईल की जीव ब्रह्माचा अभेद कसा सत्य आहे. म्हणजे अभेदच आहे, जीव ब्रह्माचा भेद सत्य नाही. म्हणजे जीव आणि ब्रह्म एकच आहे, त्या ठिकाणी भेदाची काय होते, भ्रांती होते. तत्वता ते काय आहे, एकच आहे, त्यांच्यामध्ये अभेदच आहे. हे जर समजून घ्यायचं असेल तर ते म्हणतात की तुला जीव चैतन्य, कूटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य याचे जे स्वरूप आहे, चौघांची स्वरूपे आणि त्यांच्यामध्ये असणारा भेद हा यथार्थ म्हणजे जसा आहे तसा जर तुझ्या ध्यानी आला, या चौघांची स्वरूपे आणि भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे शिष्याने केलेल्या वेदवाक्याच्या अर्थात कशी चूक होत आहे. जर लक्षात आलं तर शिष्याने केलेले वेदवाक्य म्हणजे कोणतं, द्वासुपर्णा संयुजा सखाया असं वेदवाक्य प्रमाण घेतलं
त्या वेदवाक्याचा अर्थ केला की दोन पक्षी वेगवेगळे आहेत, जीवात्मा आणि परमात्मा, आणि त्यांचा अर्थ काय केला, याचाच अर्थ जीवात्मा आणि परमात्म्यामध्ये भेद आहे असं तू जे काही शंका केली. तर त्या वेदवचनाचा अर्थ करणाऱ्या जर तुला हे लक्षात आलं, कोणतं, ही चार चैतन्य लक्षात आलं, तर जीव ब्रह्माचा भेद सिद्ध करण्यामध्ये कशी चूक आहे हे तुला चांगलं लक्षात येईल. आम्ही जे म्हणतो जीव ब्रह्माचा अभेदच आहे, तेच खरं कसं आहे हे तुझ्या लक्षात येईल. पण तोपर्यंत तुला काय केलं पाहिजे, चार चैतन्य कशी वेगवेगळी आहेत याचं तुला ज्ञान झालं पाहिजे. याकरिता श्रीगुरु दृष्टांतपूर्वक चैतन्याच्या चार प्रकारचे भेद सांगून नंतर जीव ब्रह्मामध्ये कसा अभेद आहे हे समजून सांगतील. आता श्रीगुरु त्याला काय करतात, दृष्टांत देऊन चार प्रकारची चैतन्य सांगतात आणि चार प्रकारची चैतन्य सांगून नंतर जीव आणि ब्रह्मामध्ये कसा अभेद आहे हे त्याला नंतर सांगतात. श्रीगुरु म्हणतात, हे शिष्य, तुझी शंका निवृत्त करण्याकरिता एकाच चैतन्याचे चार प्रकार करून सांगतो. आता त्याला म्हणतात, तुझी शंकाच निवृत्त करायची ना, की काय जीव ब्रह्माचा भेद कसा आहे, जीव ब्रह्माचा अभेद कसा सिद्ध आहे याविषयी तुला आता निरूपण करताना मी पहिल्यांदा चैतन्य एकच आहे, पण त्या एकाच चैतन्याचे उपाधी भेदाने चार प्रकार सांगतो. हे शिष्य, तुझी शंका निवृत्त करण्याकरिता एकाच चैतन्याचे चार प्रकार सांगतो, पण त्यांची स्वरूपे कळणे कठीण असल्यामुळे अगोदर आकाशाचे चार भेद सांगणे आवश्यक आहे. आता हे जे आपल्या डोळ्यापुढं चैतन्याचे चार प्रकार सांगतो म्हणून जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य असे तुला चार चैतन्य सांगितले. काय तुझ्या डोळ्यापुढं आलं? काही आलं नाही. चैतन्याचे चार भेद कळणार नाही. त्यासाठी चैतन्याचे चार भेद कळण्यासाठी तुला तशा प्रकारचं चार भेद केलेला आकाशाचा दृष्टांत सांगतो. मग आकाशाच्या दृष्टांतावरून तुला काय कळेल, आकाशामध्ये जे काही भेद आहेत तर त्या प्रकारचे भेद म्हणजे आकाशामध्ये भेद आहे म्हणजे काय, आकाशाला उपाधीमुळे आलेले जे भेद आहेत ते काही खरे नाहीत. खरा आकाशाच्या ठिकाणी त्या घट मठ ह्या उपाधीमुळे भेद होत नाहीच आहे, अभेद तसाच राहतो. फक्त अगोदर उपाधीमुळे भेदाची कल्पना होते आणि उपाधी कशा आहेत, कल्पित आहेत. मग त्या उपाधीमुळे केलेला भेदही कसा आहे, कल्पित आहे. मग याचाच अर्थ भेद जर कल्पित आहे तर याचा अर्थ अभेदच काय आहे, सत्य आहे. अभेदच काय आहे, सिद्ध आहे हे तुला कळेल. परंतु ते म्हणतात, आकाशाचे चार भेद लक्षात आले म्हणजे चैतन्याचे चार भेद लक्षात येतील, लवकर लक्षात येतील. ते आकाशाचे चार भेद असे. तर त्या आकाशाचे चार भेद कोणते ते सांगतात की आकाशाचे चार प्रकार, घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. असे जर आकाशाचे चार प्रकार आपल्याला कळले तर चैतन्याचेही चार प्रकार कळतील असं सांगतात. आता प्रत्येक घटाकाश, जलाकाश यांचं लक्षण करून सांगतात. जीव आणि ब्रह्म यांचा अभेद आहे असं गुरुजी सांगतात आणि शिष्याला जीव आणि ब्रह्म यांचा भेद वाटतो. तर त्या ठिकाणी तो जो भेद आहे तो भेद औपाधिक आहे, वास्तव अभेदच आहे. म्हणजे गुरूंच्या दृष्टीनं केवळ एकाच चैतन्याला लागलेल्या उपाधीमुळं जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य ही नावं आलेली आहेत. परंतु ही सर्व नावं उपाधीमुळं आलेली आहेत. जर उपाधी दूर केल्या, उपाधींचा निराश केला, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, असं जे चैतन्य आहे ते काय आहे, एकच आहे. म्हणून आता त्या ठिकाणी जीव आणि ईश्वर किंवा जीव आणि ईश्वर यांचं असणारं जे लक्ष आहे की नाही, लक्षार्थ, जीव शब्दाचा लक्षार्थ आहे कुटस्थ चैतन्य आणि ईश्वर शब्दाचा लक्षार्थ आहे ब्रह्मचैतन्य. आणि ह्या दोघांचं ऐक्य करायचं असं नाही, दोघांचं ऐक्य आहेच आहे. त्यांच्यावर उपाधीमुळं त्यांच्या ठिकाणी भेदाची कल्पना झाली आणि त्या उपाधी देखील कल्पित आहेत आणि त्या कल्पित उपाधीमुळं असणारा भेद देखील कल्पित आहे. जर हे सर्व कल्पित आहे असं कळलं तर कल्पिताचं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान एकच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही असं त्या शिष्याच्या लक्षात यावं म्हणून चैतन्याचे चार प्रकार सांगितले. आणि ते चैतन्याचं चार प्रकार सांगितल्यानंतर तुझ्या लवकर लक्षात येणार नाही म्हणून त्याच्यासाठी पहिल्यांदा आकाशाचे चार भेद करून सांगतात. चैतन्याच्या चार भेदापेक्षा आकाशाचे चार भेद सांगतात आणि ते चार प्रकार लक्षात आले तसे चार प्रकार चैतन्याचे कसे होतात हेही लक्षात येईल. म्हणून प्रथम
त्याला आकाशाचे 4 प्रकार सांगतात. आकाशाचे 4 प्रकार. श्री गुरु म्हणतात, हे शिष्य, तुझी शंका निवृत्त करण्याकरिता एका चैतन्याचे 4 प्रकार करून सांगतो, पण त्यांची स्वरूपे कळणे कठीण असल्यामुळे अगोदर आकाशाचे 4 भेद सांगणे आवश्यक आहे. ते आकाशाचे 4 भेद लक्षात आले म्हणजे चैतन्याचे 4 भेद लवकर लक्षात येतील. ते आकाशाचे 4 भेद असे. आकाशाचे 4 प्रकार: घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. तुमच्या पाठामध्ये हे झालेलंच आहे ना, तर आता सहज लक्षात येईल. थोडंसं एकाग्र व्हायचं म्हणजे काही जास्त वेळ लागणार नाही. याला सोपा आहे हा परिच्छेद. आकाशाचे 4 प्रकार. आपण व्यवहारात ज्यास मडके किंवा तांब्या म्हणतो त्यास संस्कृत भाषेत घट असे म्हणतात. घट शब्द कायम येतो आपल्या. घट म्हणजे मातीचं बनवलेलं भांडं. व्यवहारामध्ये त्याला मडकं किंवा तांब्या म्हणतात. त्या घटात जितका अवकाश म्हणजे आकाश असेल तितकेच पाणी मावते. आता एखादा घट घेतला, त्या घटात जितका अवकाश म्हणजे जेवढी पोकळी असेल तेवढंच पाणी मावणार. त्याच्यामध्ये जास्त घालू लागल्यास मावत नाही. त्याच्यापेक्षा जास्त पाणी घातलं तर ते पाणी बाहेर सांडायला लागतं, कारण त्यात जास्त अवकाश म्हणजे आकाश नसते. जितका अवकाश असेल किंवा जेवढं आकाश असेल तेवढंच पाणी त्याच्यात मावतं. त्याच्यापेक्षा जर जास्त पाणी टाकलं तर ते बाहेर सांडायला लागतं, ओसंडून बाहेर व्हायला लागतं. घटाकाशाचे लक्षण. आता घटाकाश कशाला म्हणतात त्याचं घटाकाशाचं लक्षण सांगतात. पाण्याने पूर्ण भरलेल्या घटात जेवढा अवकाश असतो त्याच घटाकाश म्हणतात. आता घटाकाशाचं लक्षण करतात. पाण्याने जो घट आहे तो पाण्याने पूर्ण भरलेला जो घट, त्याच्यात जितका अवकाश असतं त्याला म्हणायचं घटाकाश. जेवढी पोकळी असते त्याला म्हणायचं घटाकाश. उदाहरणार्थ इथं एक घट आहे, त्या घटामध्ये असणारं जेवढं आकाश म्हणजे पाण्याने जर पूर्ण भरला नंतर तेव्हा बाहेर जास्त भरल्यानंतर पाणी बाहेर जातं, तर जेवढं घट पाण्याने पूर्ण भरल्यावर त्या पाण्याला व्यापण्यासाठी जेवढं आकाश आहे किंवा अवकाश आहे त्याला घटाकाश असं म्हणतात. ठीक आहे ना. आता जलाकाशाचे लक्षण. आता जलाकाश सांगतात. घटाकाशाच्या आश्रयावर असलेले जल आणि त्या जलात नक्षत्रादी सहित आकाशाचे प्रतिबिंब या तिघास मिळून जलाकाश म्हणतात. आता जलाकाश म्हणजे अगोदर आहे घटाकाश, आहे की नाही, आणि त्या घटाकाशाने जेवढी जागा व्यापलेली आहे ती त्या घटाच्या आकाशामध्ये जेवढी जागा व्यापली तेवढं त्याच्यामध्ये असणारं जल, बरोबर ना. घटाकाश आणि त्या घटाकाशामध्ये असणारं जल म्हणजे पाणी, आणि त्या पाण्यामध्ये आकाशासहित त्याचे जे नक्षत्र आदी, नक्षत्र म्हणजे तारे ग्रह आदी म्हणजे चंद्र वगैरे, ह्या सगळ्यांचं जे काही प्रतिबिंब आहे की नाही त्याच्या आकाशासहित आपलं नक्षत्रासहित असणाऱ्या आकाशाचं प्रतिबिंब, आणि पुन्हा ह्या तिघांना मिळून काय म्हणतात जलाकाश असं म्हणतात. पहिल्यांदा घटाकाश, नंतर त्या घटाकाशामध्ये असणारं जल आणि त्या जलामध्ये प्रतिबिंबित असणारं आकाशासहित असणारी नक्षत्र किंवा नक्षत्रासहित असणारं आकाश, ह्या तिघांना मिळून काय म्हणतात जलाकाश असं म्हणतात. आता ह्या जलाकाशाविषयी त्यांनी शंका केली. याविषयी कोणी अशी शंका करतात की घटातील जलात आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, फक्त रूपवान नक्षत्रादिकांचेच प्रतिबिंब होते. कोणी म्हणजे काही नैयायिक वगैरे ते अशी शंका करतात की घटामध्ये असणारं जे जल आहे त्याच्यात आकाशाचं कुठं प्रतिबिंब पडतं. प्रतिबिंब जे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात, कारण आकाश कसं आहे रूपवान पदार्थ नाही, आणि प्रतिबिंब कशात होतं रूपवान, त्याला काहीतरी रूप असलं पाहिजे ना, आणि आकाशाला तर रूप नाही. मग अशा निरूप असणाऱ्या आकाशाचं प्रतिबिंब जलामध्ये पडेलच कसं. जे प्रतिबिंब पडतं ते कोणाचं पडतं, नक्षत्रादिकांचंच प्रतिबिंब पडतं, अशी शंका कोणाला येईल. याविषयी कोणी अशी शंका करतात की घटातील जलात आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, फक्त रूपवान नक्षत्रादिकांचेच प्रतिबिंब होते. नक्षत्र कसे आहेत रूपवान आहे, त्यामुळे फक्त त्यांचंच प्रतिबिंब त्या जलाकाशामध्ये पडतं, आणि आकाशाचं प्रतिबिंब मात्र पडत नाही. आकाश रूपरहित आहे म्हणून त्याचे प्रतिबिंब होणे शक्य नाही, पण हे म्हणणे बरोबर नाही. आकाशाला रूप नाही आणि त्यामुळे आकाशाचं प्रतिबिंब पडणं शक्यही नाही. त्या घटस्थ जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडत नाही, फक्त तेवढं
त्या रूपवान असणाऱ्या नक्षत्राधिकांचंच प्रतिबिंब पडतं असं काही लोक म्हणतात, परंतु त्यांचं हे म्हणणं बरोबर नाही. म्हणजे याचा अर्थ आकाशाचंही प्रतिबिंब पडतं. कारण घटातील जलात जर आकाशाचे प्रतिबिंब नसेल तर गुडघ्या इतक्या थोड्या उदकात जी विस्तीर्णता आणि गंभीरता प्रतीत होते ती कोठली. आता फक्त जर आकाशाचं प्रतिबिंब नसेल तर त्या ठिकाणी पाणी किती असतं, गुडघ्या इतकंच पाणी असतं, पण आपल्याला गुडघ्या इतकं पाणी असं वाटतं की खोल आहे असं वाटतं, म्हणजे त्याचा अर्थ ते गंभीर आहे, खोल आहे असंही वाटतं. आणि आपल्याला ते पाणी असतं एवढासा डबकं, परंतु त्याच्या ठिकाणी विस्तीर्ण वाटतं की नाही, ते का तेवढंच आहे असं वाटतं, विस्तीर्ण अशा प्रकारचं वाटतं. मग विस्तीर्ण आणि गंभीर कोण आहे, आकाश. मग जरी ते निरूप असलं तरी त्या ठिकाणी गंभीर आणि विस्तीर्ण अशा आकाशाचं प्रतिबिंब दिसतं. नाहीतर गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये इतकी मोठी विस्तीर्णता आणि गांभीर्य त्या ठिकाणी प्रतीतीला आलं नसतं. कारण घटातील जलात जर आकाशाचे प्रतिबिंब नसेल तर गुडघ्या इतक्या थोड्या उदकात जी विस्तीर्णता आणि गंभीरता प्रतीत होते ती कोठली, ती कुठून आली असं जर विचारलं तर अर्थात कशाची आली, आकाशाचीच आली. या प्रतीतीवरून विस्तीर्ण व गंभीर महाकाशाचे प्रतिबिंब होते. याचाच अर्थ त्या पाण्यामध्ये विस्तीर्ण म्हणजे विस्तार ज्याचा आहे, पसारा ज्याचा अधिक आहे असं, आणि गंभीर म्हणजे खोली ज्याची आहे असे आकाशाचं प्रतिबिंब होतं असं मानलंच पाहिजे. शिवाय पाणी आणि नक्षत्रे यांच्यामधील आकाशाचे प्रतिबिंब मानले नाही तर नक्षत्राधिकांचे तरी प्रतिबिंब जलात खोल कसे दिसेल. जसे या ठिकाणी खोल असणारं जे आकाश आहे त्याच्यामध्ये हे ग्रह तारे वगैरे आपल्याला दिसतात. मग आपण जेव्हा त्या छोट्याशा जलाशयामध्ये नक्षत्राधिकांचं प्रतिबिंब पाहतो, जर त्या ठिकाणी आकाशाचं प्रतिबिंब नसेल तर त्यांच्या ठिकाणी खोली आपल्याला वाटेल का, वाटणार नाही. आणि वाटते तर खरी, किंवा आपल्याला वाटतं का गुडघ्या इतकंच खाली ते प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब खूप खोल आहे असंच आपल्याला वाटतं. म्हणून म्हणतात की जर त्या ठिकाणी आकाशाचं प्रतिबिंब मानलं नाही तर नक्षत्राधिक खोल आहेत असं देखील आपल्याला भासणार नाही, आणि भासतं तर खरं. शिवाय रूपवान पदार्थाचेच प्रतिबिंब होते असाही नियम नाही. आणखीन एक आहे की तो काय म्हटला होता, आकाशाला रूप नाही त्यामुळं रूपवान नसल्यामुळं आकाशाचं प्रतिबिंब पडत नाही. परंतु पहिला हेच नियम चुकीचा आहे की रूपवान पदार्थाचं प्रतिबिंब पडत नाही असंच म्हणणं चुकीचं आहे. पदार्थ रूपवान नसला तरी देखील त्याचं प्रतिबिंब पडू शकतं असा खरा नियम आहे. पदार्थ रूपवान नसला तरीसुद्धा त्याचं प्रतिबिंब पडू शकतं. कसं, त्यासाठी उदाहरण दिला. कारण शब्द हा रूपरहित असता त्याचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिध्वनी रूप प्रतिबिंब होते हे प्रत्यक्ष आहे. हे अनुभवाच्या विरुद्ध आहे. का रूपवान पदार्थाचं प्रतिबिंब पडत नाही हे म्हणणं कसं आहे, अनुभवाच्या विरुद्ध आहे. रूपवान पदार्थ रूपरहित पदार्थाचं प्रतिबिंब पडत नाही हे म्हणणं बरोबर नाही. रूपरहित पदार्थाचं देखील प्रतिबिंब पडू शकतं. आता आपल्याला जो प्रतिध्वनी ऐकू येतो तर ते कुठे येतो, रूपरहित आकाशात. आणि तो जो ध्वनी आहे तो सुद्धा काय आहे, रूपरहित आहे. तरी रूपरहित ध्वनीचं रूपरहित आकाशामध्ये प्रतिध्वनी रूपाने, प्रतिध्वनी हे काय प्रतिबिंबच आहे की नाही, प्रतिध्वनी रूपाने त्याचं आकाशात प्रतिबिंब पडतं की नाही, आपल्याला अनुभवाला येतं की नाही, येतं. म्हणून सांगतात शब्द हा रूपरहित असता त्याचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिध्वनी रूप प्रतिबिंब होते हे प्रत्यक्ष आहे. एकंदरीत ह्या सगळं चिंतन कशासाठी केलं, याच्यावरून एकंदरीत घटाकाश, त्याच्या आश्रयावर असणारे जल आणि त्या जलामध्ये आकाशाचे प्रतिबिंब या तिघांचे नाव जलाकाश आहे. म्हणजे पहिल्यांदा घटाकाश, त्या घटाकाशाच्या आश्रयाने राहणारं जल आणि त्या जलामध्ये पडणारं नक्षत्रासहित आकाशादिकांचं प्रतिबिंब, या सर्वांना मिळून जलाकाश असं म्हणतात. आता घटाकाश झालं, जलाकाश झालं. आता मेघाकाशाचे लक्षण, हे दोन समजलं ना. हे अवघड नाहीच आहे काही, याच्यामध्ये थोडासा विचार केला, समजून घेतलं की समजून जातं याच्यामध्ये. मेघाकाशाचे लक्षण. आता मेघाकाश, मेघाकाश मात्र माणसाला लवकर कळत नाही, त्याचं स्पष्टीकरण करून सांगतात. तर मेघाकाश, जसे 3 पदार्थ जलाकाशात सांगितले त्याप्रमाणे 3 पदार्थ मेघाकाशातही आहेत.
जसं 3 पदार्थ जलाकाशात सांगितलं, एक घटाकाश, त्याच्यामध्ये असणारं जल आणि जलामध्ये पडलेलं प्रतिबिंब, तसेच 3 पदार्थ मेघाकाशामध्येही आहेत. कसे 3 पदार्थ मेघाकाशातही आहेत. सर्व मेघास आश्रयभूत आकाश, त्याच्या आश्रयावर मेघस्थित जल आणि त्या मेघस्थित जलात असणारे आकाशाचे प्रतिबिंब, हे 3 मिळून मेघाकाश. पहिल्यांदा काय सांगतात, मेघ ज्याच्या आश्रयाने राहतात ते आकाश. मेघाला राहण्यासाठी जो आश्रय तो कोणाचा आहे? आकाशाचा. नंतर त्या मेघामध्ये असणारं जल, मेघस्थित म्हणजे मेघामध्ये असणारं जल आणि त्या जलामध्ये पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब, या तिघांना मिळून काय म्हणतात? मेघाकाश. आता आपल्याला मेघाकाश असं म्हणताना मेघ आहे, आकाश आहे, परंतु त्या मेघामध्ये आकाशाचं प्रतिबिंब आहे असं वाटत नाही. जलामध्ये जसं प्रतिबिंब आहे आपल्याला दिसतंय, तसं मेघाच्यामध्ये आपल्याला आकाशाचं प्रतिबिंब दिसतंय का? नाही. परंतु हे तर म्हणतात मेघामध्ये देखील आकाशाचं प्रतिबिंब आहे. त्याचं कारण आता पुढं सांगतात. मेघात पाणी आणि त्यात आकाश प्रतिबिंब असल्याचे प्रत्यक्ष नाही हे खरे. म्हणजे मेघात पाणी दिसते का आपल्याला? आता मेघ दिसतो, पण पाणी दिसतं का? नाही. पुन्हा पाण्यामध्ये असणारं प्रतिबिंब दिसतं का? तेही दिसत नाही. ही गोष्ट खरी आहे. पण मेघापासून जलाचा वर्षा होतो, त्यावरून अनुमानाने मेघातील उदकाचे ज्ञान होते. परंतु मेघ जर वर्षाव केला तर मेघापासून काय पडतं? पाणीच पडतं, आहे की नाही? मग ते जर पाणी आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून, आहे की नाही? मेघामध्ये जर जल नसतं तर खाली तरी वर्षारूपाने तरी जल आलं असतं का? नाही. याचा अर्थ मेघामध्ये जल अनुमानाने तुम्हाला मानावं लागतं. कशाने मानावं लागतं? ज्या अर्थी खाली मेघ एकदा गर्जना करून वर्षाव करू लागला की खाली केवळ पाण्याचा वर्षाव होतो, त्याचा अर्थ ते पाणी कुठं होतं? पुढं मेघामध्ये. प्रत्यक्ष दिसतं का? नाही. पण नाही म्हणण्याची सोय आहे का? नाही. कारण अनुमान प्रमाणाने ते मेघामध्ये मेघामध्ये जल मानावंच लागतं. आणि जिथं जल असतं तिथं मेघाचं काय असतं? आपलं जिथं जल असतं तिथं त्या पदार्थाचं प्रतिबिंब म्हणजे आकाशात पदार्थाचं प्रतिबिंब पडणारच. म्हणून त्या ठिकाणी आम्ही जर असं म्हणलं मेघ ज्या आकाशात राहतो ते एक आकाश, नंतर मेघामध्ये स्थित असणारं जल म्हटलं तर चालेल की नाही? आणि तिथं मेघस्थित जलामध्ये आकाशाचं पडलेलं प्रतिबिंब आणि या तिघांना मिळून मेघाकाश म्हणतात. असं जर आम्ही व्याख्या केली तर असं लक्षण केलं मेघाकाशाचं तर आमचं काही चुकलं का? नाही. बरोबरच आहे. प्रत्यक्ष प्रमाणाला दिसतंय का? नाही. तरी आमचं म्हणणं चुकतंय का? नाही. बरोबर ना? मेघाकाशाचं केलेलं लक्षण तंतोतंत आहे, यथार्थ आहे. मेघात पाणी आणि त्यात आकाश प्रतिबिंब असल्याचे प्रत्यक्ष नाही हे खरे. पण मेघापासून जलाचा वर्षा होतो, त्यावरून अनुमानाने मेघातील उदकाचे ज्ञान होते. मेघामध्ये असणारं उदक म्हणजे पाणी, त्याचं ज्ञान कोणत्या प्रमाणाने होते? प्रत्यक्ष प्रमाणाने का अनुमान प्रमाणाने? अनुमान प्रमाणाने ज्ञान होते. आणि जेथे उदक आहे तेथे आकाशाचे प्रतिबिंब असतेच असा नियम आहे. जिथं जिथं पाणी तिथं तिथं आकाशाचं प्रतिबिंब. यावरून तुम्ही म्हणाल जर पाणी झाकून ठेवलं तर कुठे? आम्ही उघड्या पाण्याचं म्हणतो. समजून देण्यासाठी चाललंय, डोक्यावर हात ठेवू नका, आहे का नाही? हा म्हणजे का कसं काय? हां हा मग मानलंच पाहिजे. मग त्याच्या ठिकाणी आकाशाचं प्रतिबिंब आहेच तिथे. तेथे ज्या अर्थी ते आकाशाशिवाय पाणी मावलं नाही आणि पाणी तिथं आकाशाचं प्रतिबिंब आहेच आहे. हा प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, कारण ते कारण जाक नाही म्हणून. यावरून मेघात जल व त्यात आकाशाचे प्रतिबिंब आहे हे सिद्ध आहे. आता महाकाशाचे लक्षण. सर्व पदार्थांच्या आत बाहेर एकरूपाने व्यापक जे आकाश त्यास विद्वान लोक महाकाश म्हणतात. आता महाकाश कोणतं? कोणताही पदार्थ घ्या, त्या पदार्थाच्या आत आणि त्या पदार्थाच्या बाहेर जे अवकाश असेल त्याला काय म्हणतात? महाकाश असं म्हणतात. कोणत्याही पदार्थाच्या आत आणि त्या पदार्थाच्या बाहेर असणारं जेवढा अवकाश किंवा जेवढी पोकळी त्याला महाकाश असं म्हणतात. आता पदार्थाच्या आत आकाश कसं असतं याविषयी आपल्याला थोडी शंका येते की लाकडात खिळा ठोकला तर तो आत जातो, तो लाकडात अवकाश असतो म्हणून जातो. लोखंडाची मोठी पहार एका बाजूला तापवली तर दुसऱ्या बाजूस अग्नीची उष्णता येते, ती पहारेच्या आतील अवकाशाच्या वाटेने येते. आता परवाच एक चांगले विज्ञानाचे प्राध्यापक आले होते, तर त्यांनी सांगितलं की हे सगळं विज्ञान जे
हे सगळं वैशेषिक दर्शनावर किंवा न्याय दर्शनावर अवलंबून आहे. ह्या दर्शनाने पूर्णपणे विज्ञान जे आता किती प्रगत असेल त्याची मूळ तत्त्व जी आहे ती सगळी ही वेदामध्ये किंवा वेदाला अनुसरणारी दर्शनं ह्या दर्शनामधून घेतलेली आहे. तर त्या सर्व विज्ञान याच्यावरच अवलंबून आहे. तर बघा आता एक सामान्य स्वरूपाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की आपल्याला असं वाटतं की आतमध्ये अवकाश कसं काय, लाकडात खेळात जे अर्थी ठोकतो अवकाश असल्याशिवाय जाईल काय त्याच्यामध्ये, म्हणजे आतमध्ये पण अवकाश मानावं लागतं. आता भिंतीच्या बाहेर अवकाश आहे पण भिंतीच्या आतमध्ये थोडंच आकाश आहे की नाही, भिंतीच्या आतमध्ये आकाश असणं शक्य नाही. आणि इथं कसं म्हणतात आत आहे आकाश आणि बाहेर आत, कोणता आहे ह्या पुस्तकात एकदा मिटल्यानंतर अवकाश आहे का याच्यामध्ये आहे कशावरून, जर हे पुस्तक फाटलं तर शिलाई करताना सुई त्याच्यामध्ये जाईल का, जाते, म्हणजे याचा अर्थ अवकाश आहे. भिंतीमध्ये खिळा ठोकतो का, ठोकला जातो, याचा अर्थ तिथं अवकाश आहेच आहे, म्हणजे अवकाश मानावंच लागतं. पदार्थाच्या आत पण अवकाश आहे, बाहेर तर आहेच आहे की नाही. मग पदार्थाच्या आत बाहेर असणाऱ्या आकाशाला काय म्हणतात, महाकाश असं म्हणतात. दुसरं, लोखंडाची मोठी पहार एका बाजूला तापवली तर दुसऱ्या बाजूस अग्नीची उष्णता येते, ती पहारेच्या आतील अवकाशाच्या वाटेने येते. जर पहार एका बाजूला पहार माहिती आहे ना, लोखंडाचं लांब दांडा जमीन खणण्यासाठी, तर ते एका बाजूला तापवली तर आपल्याला पाठीमागं सुद्धा काय होतं, हात भासतो किंवा पोळतो, याचा अर्थ ती उष्णता कुठंतरी आतमध्ये असणारे अवकाश असल्याशिवाय ती येईल का, तिथपर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे अवकाश मानावाच लागतो. कोणत्याही पदार्थाच्या आत पण आकाश आहे आणि बाहेर पण आकाश आहे. व्यापकत्वाबद्दल आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे. आकाश कसं आहे, व्यापक आहे, सगळ्यात आत्मा व्यापक आहे हे सांगण्यासाठी दृष्टांत कोणाचा केलेला आहे, आकाशाचा आहे की नाही. जसं आकाश व्यापक आहे तसं आत्मा देखील काय आहे, व्यापक. म्हणून व्यापक गोष्टीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर पहिलं उदाहरण कोणाचं आहे, आकाशाचं आहे. ही आकाशाची लक्षणे नीट लक्षात ठेवल्यास चैतन्याचे 4 प्रकार सहज लक्षात येतील. आता जर ही 4 आकाश आपल्याला कळली असतील तर चैतन्य ही 4 प्रकारचं कसं ते समजण्यासाठी आपल्याला विशेष कष्ट होणार नाहीत. हे 4 आकाश ज्यांना कळले नाहीत त्यांनी हात वर करा. म्हणजे 4 आकाश सर्वांना कळले म्हणजे 4 चैतन्य ही सर्वांना कळणार आहे की नाही. आता नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुची कळले म्हणल्याने कळत असं नाही, आपल्याला कळलेलंच आहे, त्यामुळे आता हे सहजच कळेल. चैतन्याचे 4 प्रकार, कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. हे 4 सांगा बरं बालाजी महाराज, 4 चैतन्य कोणती, खाली न पाहता सांगा, माझ्याकडे पाहून सांगा, जाऊ दे चुकले तर चुकले. हां हां ईश्वर चैतन्य. चाललेला पाठ जो आहे तो दुसऱ्या वर्षासाठी असं न समजता सर्वांसाठी असं समजायचं. आणि कोणालाही पण प्रश्न विचारला तर कोणालाही सांगता आला पाहिजे. कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. कूटस्थ चैतन्याचे लक्षण. आता कूटस्थ चैतन्य कशाला म्हणतात ते पहा. आता हे एकदम इतकं सोपं, म्हणजे हे आहे सोपं, परंतु आकाशाचं सहजच आपल्याला चिंतन झालं आहे की नाही, तितकं सहज या ठिकाणी होणार नाही. हे पदं वगैरे थोडीशी जाणून घेतली पाहिजे. बघा, कूटस्थ चैतन्याचे लक्षण. आता कूटस्थ चैतन्य कशाला म्हणतात तर ते सांगतात, बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाच्या अधिष्ठान जे चैतन्य ते कूटस्थ चैतन्य. यामध्ये 2 शब्द वापरले बरं, हे दोन्ही लक्षात घ्यायचं. बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान याचं जे अधिष्ठान चैतन्य त्याला कूटस्थ चैतन्य असं म्हणतात. हे सगळे वाक्य आपल्याला ही पाठ झाली पाहिजे की वाक्य आपल्याला कळली पाहिजे, कळली पाहिजे. म्हणजे हे शब्द उच्चारले की आपल्या घट म्हटलं की आपल्यासमोर कसा कंबू ग्रीवादिमान पसरत गळ्याचं मातीचं भांडा असं लक्षात येतं की नाही, तसं कुटस्थ चैतन्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर बुद्धी किंवा वेष्टी अधिष्ठान दिसलं पाहिजे आणि त्या वेष्टी अधिष्ठान किंवा बुद्धी आपलं वेष्टी अज्ञान किंवा बुद्धी याचा अधिष्ठान चैतन्य. अधिष्ठान चैतन्य कशाला म्हणतात, अधिष्ठान कशाला म्हणतात, ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला अधिष्ठान असं म्हणतात. याचा अर्थ कुटस्थ चैतन्य म्हणजे काय, हे अधिष्ठान आहे. म्हणजे हे चैतन्य जे आहे ह्या चैतन्यावर बुद्धी आणि किंवा वेष्टी अज्ञान हे दोन्ही भासमान आहेत. मग बुद्धी आणि वेष्टी अज्ञान ज्याच्यावर भासतात म्हणजे बुद्धी आणि वेष्टी अज्ञानाचं जे
अधिष्ठान आहे त्याला कुटस्थ चैतन्य असं म्हणतात. आपल्याला दिसलं पाहिजे काय, तीन पदार्थ दिसले पाहिजे. कोणते? वेष्टी अज्ञान किंवा बुद्धी आणि अधिष्ठान चैतन्य, असे तीन पदार्थ आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे. तर याच्यामध्ये बुद्धी म्हणजे काय, जे अंतःकरण आहे ना, त्या अंतःकरणाला अंतःकरणही म्हणतात, कधी त्याला काय म्हणतात, बुद्धी. इथं जर बुद्धीऐवजी अंतःकरण अधिष्ठान चैतन्य म्हटलं असतं तर चाललं असतं का? चाललं असतं आहे की नाही. मग कधी कधी अंतःकरण इथं काय आहे, बुद्धी एकच अंतःकरणाचे चार भाग आहेत. त्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. आणि ते कोणते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन कशाला म्हणतात? जे संकल्प विकल्प करतं त्याला मन म्हणतात. तत्र संकल्प विकल्पात्मकम मना. बुद्धी कशाला म्हणतात? तत्र निश्चयात्मिका बुद्धी. जी निश्चय करणारी अंतःकरणाची वृत्ती तिला काय म्हणतात? बुद्धी असं म्हणतात. संकल्प विकल्प करणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्तीला मन असं म्हणतात. आणि चित्त कशाला म्हणतात? जे एखाद्या गोष्टीचं वारंवार चिंतन करतं, त्याचं अनुसंधान करतं आपोआप, त्याला काय म्हणतात? चित्त, ऐकी नाही. आणि अहम म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे देहादी पदार्थांना मी म्हणतो. म्हणजे अहम म्हणजे अभिनिवेश धारण, अनात्म पदार्थांच्या विषयी अभिनिवेश धारण करणारी जी वृत्ती, आत्मा किंवा अनात्मा. अभिनिवेश म्हणजे ते मी आहे, तादात्म्य करणारी वृत्ती. म्हणजे देह मी, म्हणजे याला काय म्हणायचं? अहंकार. अहंकार म्हणजे आत्मपदार्थाला किंवा अनात्म पदार्थाला, कोणत्याही पदार्थाला मी असं म्हणणारी जी अंतःकरणाची वृत्ती तिला काय म्हणतात? अहंकार असं म्हणतात. म्हणजे हे चार आहेत, आहे की नाही. आता इथं व्यष्टी अज्ञान असं म्हटलेलं आहे. व्यष्टी म्हणजे एक, आहे की नाही, आणि समष्टी म्हणजे अनेक. व्यष्टी अज्ञान म्हणजे एका व्यक्तीपुरतं मर्यादित, आणि समष्टी म्हणजे सामूहिक, सर्वांपुरतं. तर इथं व्यष्टी अज्ञान का बुद्धी म्हटले एकदा, तर बुद्धी कधी कार्यकारी असते? जागृत अवस्थेमध्ये किंवा स्वप्नामध्ये बुद्धी काय असते? कार्य करीत असते. आणि व्यष्टी अज्ञान ज्यावेळेला मनुष्य गाढ सुषुप्तीत असतो त्यावेळेला ती बुद्धी कुठं जाते? आपल्या कारणामध्ये लीन होऊन जाते. आणि कारण कोण आहे तिचं? अज्ञान हे कारण आहे. मग याला काय म्हणायचं? व्यष्टी अज्ञान, आहे की नाही. म्हणजे ज्यावेळेला, म्हणजे थोडक्यात कोणती अवस्था? सुषुप्ती अवस्था. कोणती अवस्था? कारण बुद्धी जी आहे ती व्यष्टी अज्ञानातूनच उत्पन्न होते ना. जागृतीमध्ये बुद्धी होते तेव्हा ती सुषुप्तीमध्ये कुठं असते? आपल्या कारणामध्ये लीन झालेली असते. मग एक आहे कार्यावस्था, बुद्धी आहे कार्यावस्था, आणि ती बुद्धी ज्याच्यामध्ये लीन होऊन राहते ते व्यष्टी अज्ञान आहे एका व्यक्तीपुरतं. म्हणजे आपली जी जागृती स्वप्न आपल्या सुषुप्तीमध्ये लीन होतं ना, मग आपली सुषुप्ती, किंवा त्याला दुसरं नाव काय? कारण शरीर. त्याला तिसरं नाव काय? हे अज्ञान, आहे की नाही. किंवा त्याला काय म्हणतात? व्यष्टी अज्ञान. म्हणजे याचा अर्थ बुद्धी किंवा आपलं बुद्धी अधिष्ठान चैतन्य, किंवा दुसरं नाव काय घ्यायचं? व्यष्टी अज्ञान. ज्यावेळेला ते व्यष्टी अज्ञान आहे त्या मेघाकाशाप्रमाणे, बरोबर आहे ना. मेघामध्ये जल दिसत नाही, व्यष्टी अज्ञानही दिसत नाही, परंतु आणि व्यष्टी अज्ञानामध्ये पडलेलं प्रतिबिंबही दिसत नाही. पण ज्या ती जागा होतो, आहे की नाही, आणि त्यावेळेला त्या व्यष्टी अज्ञानाचं कार्य बुद्धी आपल्या ठिकाणी दिसून येते. त्या अर्थी त्या बुद्धीचं कारण व्यष्टी अज्ञान सुषुप्ती अवस्थेमध्ये मानलंच पाहिजे. आणि त्यावेळेला ते जर अज्ञान म्हणजे कारण आहे, त्या कारणाला कोणीतरी अधिष्ठान असेलच की नाही, कारण ते कारण अज्ञान जड आहे, बुद्धी कशी आहे? जड आहे. आणि जड पदार्थ भासण्यासाठी निरधिष्ठान भ्रम होत नाही, आहे की नाही. रज्जू वाचून सर्प दिसेल का? तसं चैतन्य नसेल तर या ठिकाणी जडबुद्धीचा किंवा व्यष्टी अज्ञानाचा तरी भ्रम होईल का? म्हणजे याचा अर्थ व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य मानलंच पाहिजे, की ज्या अधिष्ठानावर हा व्यष्टी अज्ञानाचा भ्रम होतो. मग तिथं सुद्धा व्यष्टी अज्ञान आणि त्या व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य मानलंच पाहिजे की नाही? मानलंच पाहिजे. आणि मग त्या व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्याला काय म्हणतात? कुटस्थ चैतन्य असं म्हणतात, किंवा बुद्धी अधिष्ठान चैतन्याला कुटस्थ असं म्हणतात. हे लक्षात आले ना दोन्ही व्याख्या. दोन्हींचं एक अधिष्ठान चैतन्य काय आहे? कुटस्थ चैतन्य. बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणा किंवा व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य म्हणा, त्या दोन्हींनाही एकच संज्ञा आहे आणि ती आहे कुटस्थ चैतन्य अशी. आता पुढं आणखी स्पष्टीकरण करतात बघा. कुटस्थाचे लक्षणात बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान अशी दोन पदे विकल्पाने घातली. जर केवळ बुद्धी अधिष्ठान चैतन्य असंही म्हटले नाही आणि केवळ व्यष्टी अज्ञान चैतन्य असंही म्हटले नाही, तर त्यांनी काय केले? विकल्पाने घातले. विकल्प म्हणजे किंवा,
विकल्प म्हणजे असं किंवा असं. तर मग काय म्हणतात, दोन पदं घातली विकल्पाने, कोणती? व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य किंवा बुद्धी अधिष्ठान चैतन्य, याला कुटस्थ चैतन्य म्हणावं, अशी या ठिकाणी व्यष्टी अज्ञान आणि बुद्धी अशी दोन पदं विकल्पाने घातली. याचे कारण असे की वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे काही ग्रंथकार जीवाचे विशेषण बुद्धी मानतात आणि काही ग्रंथकार जीवाचे विशेषण व्यष्टी अज्ञान मानतात. असं का लिहिलं आम्ही? तर ज्या वेळेला आम्ही वेदांताचे ग्रंथ पाहतो तर काही ग्रंथकारांनी जीवाची व्याख्या करताना काय उपाधी मानलेली आहे? बुद्धी ही आपलं काय विशेषण मानलेले आहे? बुद्धी. आणि काहींनी काय मानलेले आहे? व्यष्टी अज्ञान. मग जे बुद्धी अधिष्ठान आपलं जे बुद्धी विशेषण मानतात, विशेषण का? तर विशेषण हे विशेषाला सोडून राहत नाही. म्हणजे चैतन्य, काही ग्रंथकारांनी काय केलेले? चैतन्याचं बुद्धी हे विशेषण केलेले आणि बुद्धी विशेषणाने विशेष जे चैतन्य आहे ते काय झालं? विशिष्ट झालं. आणि त्या विशिष्ट चैतन्याचं नाव काय आहे? दुसरं जीव असं नाव दिलेलं आहे. आणि काही लोक ग्रंथकारांनी ना त्या ठिकाणी बुद्धी विशिष्ट चैतन्याला जीव असं म्हटलेलं नाही, तर त्यांनी बुद्धी विशेषण न देता काय केलेलं आहे? व्यष्टी अज्ञान हे त्याच्या ठिकाणी विशेषण केलेलं आहे. लक्षात येते ना? हां, झोप चांगल्या प्रकारे लागली ना? लागलेले सांगायला कसे राहतील, आहे की नाही? मी विचारलं ते पाठ सुटल्यावर पुंडलिक अभंगाच्या वेळेस सुद्धा जागे नाही होणार. ज्ञानदेव तुकाराम एकदम मोठ्याने केलं तरी जागे नाही होणार. एकदम गप्प झाले, सगळे निघून गेले का ते म्हणणार अरे इथं तर कोणीच नाही, आहे की नाही? मीच एकटा कसा राहिलो. फक्त आपण शांतपणे जायला पाहिजे, आहे की नाही? इथून आपण गडबड करायची नाही, म्हणजे ते उठणारच नाहीत, आहे की नाही? आता आम्ही इथं गाद्या आणून ठेवल्यात बरं का. काल 7-8 गाद्या आणून ठेवल्या. दर दुपारी कोणाला आलं अभ्यास करायचा असला तर खुशाला अभ्यास करायचा, आणि दुपारच्या वेळेला बरं का मात्र. हां, जेव्हा पाठ नाही तर पाठासाठी नाही तर, आणि दुपारी पाहिजे तर खुशाला आराम करायचा. इथंच अभ्यास करायचा, ते मोकळंच असतं. इथं अभ्यास करायचा, तर बाकीचं पाणी वगैरे सोय आहे. नंतर पुन्हा आपापल्या पाठाला जायचं. ज्याच्या धर्मशाळेत कुठं काय अभ्यासाला अडचण आहे ना, ते मालक म्हणे दुपारी कोणी येऊन करू शकता, एक अभ्यासिका म्हणून. आणि उगीच खाली झोपण्याऐवजी गादी घ्यायची, टाकायची, नंतर गुंडाळून ठेवायचे पुन्हा व्यवस्थित आपापल्या जागेवर, आहे का नाही? तर आता सांगतात की या ठिकाणी व्यष्टी म्हणजे काय? एका व्यक्तीस व्यष्टी म्हणतात. एकच व्यक्ती असली की त्याला काय म्हणायचं? व्यष्टी. आणि व्यक्ती समुदायास समष्टी म्हणतात. आणि अनेक व्यक्तींचा समूह एकत्र असला म्हणजे त्याला समष्टी म्हणतात. त्याचं उदाहरण दिलं, जसे झाड हे व्यष्टी व वन हे समष्टी. एकच झाड असलं तर त्याला काय म्हणायचं? व्यष्टी. अज्ञान जर एकाच व्यक्तीपुरवत असलं तर त्याला काय म्हणायचं? व्यष्टी. आणि सर्वांचं असलं तर त्याला काय म्हणायचं? समष्टी. समष्टी अज्ञानाचं दुसरं नाव आहे माया, आहे की नाही? आणि व्यष्टी अज्ञान एकट्यापुरतं असलं तर त्याला साधारण अविद्या किंवा व्यष्टी अज्ञान असंही म्हणतात. तर आता सांगतात की काय? कुटस्थाचे लक्षणात बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान अशी दोन पदे विकल्पाने घातली. इथं काय सांगितलं? कुटस्थाचं लक्षण करत असताना उपाधी आपलं विशेषण कोणाला केलं? बुद्धीलाही केलं आणि व्यष्टी अज्ञान, या दोघांनाही. बुद्धी अज्ञान म्हणा किंवा आपलं व्यष्टी अज्ञान म्हणा किंवा बुद्धी म्हणा, आहे की नाही? मग जर याच्यामध्ये जीवाचं लक्षण करताना आता आपण चिंतन करू की व्यष्टी अज्ञान म्हणणं योग्य आहे का बुद्धी म्हणणं योग्य आहे? दोन्ही पण म्हणणं योग्य आहे, म्हणून आम्ही दोन्ही सांगितले. नाही, दोन्ही योग्य आहे. जर एकच योग्य असतं तर आम्ही सांगितलंच नसतं. दोन्हीही योग्यच आहे. ज्याच्या त्या परीनं केलेलं विधान ते संयुक्तिकच आहे. आता कुटस्थाच्या लक्षणात बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान अशी दोन पदे विकल्पाने घातली. हा तर ते व्यष्टी. आणि एक झाडं असलं तर त्याला काय म्हणायचं? व्यष्टी. आणि संपूर्ण झाडं एकत्र करून निर्माण होणारं जे वन आहे त्याला काय म्हणायचं? वनाला समष्टी म्हणायचं. तसंच या ठिकाणी याचे कारण असे की वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे काही ग्रंथकार जीवाचे विशेषण बुद्धी मानतात. काही लोक जीवाचं विशेषण, जीवाचं म्हणजे त्या कुटस्थ चैतन्याचं विशेषण करतात. बुद्धी त्याला सोडून कधीच राहत नाही. म्हणजे विशेषण कोणाला केलं? बुद्धीला केलं. आणि काही ग्रंथकार जीवाचे विशेषण व्यष्टी अज्ञान म्हणतात. आणि काही ग्रंथकारांनी व्यष्टी अज्ञानाला जीवाचं विशेषण मानलेलं आहे.
भिन्न भिन्न दृष्टीने दोघांचेही म्हणणे खरे आहे. त्यांचं आपापल्या दृष्टिकोनातून पाहिलं तर दोघांचंही म्हणणं बरोबरच आहे. स्वामी महाराज सांगायचे की एक मनुष्य 2 माणसं आली आणि पर्वतीवरून फिरून आली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या दोघांचा वाद मिटवा. का तर त्यांनी सांगितलं, एकाने सांगितलं घोडा काय आहे, कुत्र्या एवढा आहे, आणि एकाने सांगितलं मुळीच नाही, घोडा काय आहे, कुत्र्यापेक्षा कैक पटीनं मोठा प्राणी आहे. त्यांनी सांगितलं मग आमचं कोणतं बरोबर आहे ते सांगा. तर त्यांनी सांगितलं दोघांचंही म्हणणं बरोबर आहे. कारण जो फिरायला जाणाऱ्या दोघांपैकी एक पायथ्यापर्यंतच गेला आणि त्यांनी पायथ्याला घोडा पाहिला, तो घोडा जसा होता तसा त्याला कळला, त्याचंही म्हणणं बरोबर आहे. आणि एक फिरत फिरत पर्वतीच्या टोकावर गेला आणि तिथून त्यांनी खाली घोडा पाहिला, त्याला कुत्र्या एवढा दिसला. मग बरोबर आहे की नाही, दोघांचे दृष्टिकोन काय आहे की नाही त्यानुसार बरोबर आहे म्हणजे दोघांचंही बरोबर आहे. तसं भिन्न भिन्न दृष्टीने म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर दोघांचंही म्हणणं बरोबरच आहे. सूक्ष्म विचार आणि व्यष्टी अज्ञान विशेषण मानणे चांगले, पण जर एखादा बारीकच विचार करायला लागला तर मात्र बुद्धी मानण्यापेक्षा व्यष्टी अज्ञान हे विशेषण मानणं, चैतन्याचं विशेषण मानणं योग्य आहे किंवा जीवाचं विशेषण मानणं चांगलं आहे. कारण का, कारण व्यष्टी अज्ञानात जीवत्वाचे बीज आहे. कारण बुद्धी म्हणण्यापेक्षा व्यष्टी जरी बुद्धी असली तरी केवळ बुद्धी आहे का, बुद्धीचं कारण व्यष्टी अज्ञान आहे. बुद्धीचं कारण, मग कार्याला जास्त महत्त्व देणं चांगलं का कारणाला महत्त्व देणं चांगलं आहे की नाही. बुद्धी ही खरी कायमस्वरूपी असते का कधी कधी कारणात लीन होऊन राहते. मग कारणात लीन झालं तर बुद्धी आहे, आणि जेव्हा कारणातूनच ती काय होते पुन्हा विकार पावते किंवा कारणातूनच ती उत्पन्न होते. मग कार्याचा उल्लेख बुद्धी म्हणून करणं चांगलं का कारणाचा व्यष्टी अज्ञान करणं चांगलं. मग जीवाचं लक्षण करताना जीवाचं विशेषण या ठिकाणी व्यष्टी अज्ञान मानणं चांगलं. कारण ते व्यष्टी अज्ञान हे काय त्या बुद्धीचं कारण आहे. कार्याचा उल्लेख करण्यापेक्षा कारण म्हणजे कारण आता आहे, बरोबर आहे ना. कारण काय आहे आपलं, बुद्धी आता आहे म्हणजे कधी आहे तर कधी नाही, परंतु अज्ञान मात्र आहेच आहे. ते अज्ञान त्याचं कारण आहे असं विचार करा. हा जीवाच्या असं म्हणायचं, जीवाचे विशेषण बुद्धी मानतात. म्हणजे जीवाचे लक्षण करताना कुटस्थाचे विशेषण बुद्धी मानतात असा अर्थ करून घ्यावा, नाही का. याच्यामध्ये इथं असं लिहिलंय, हे खरं म्हणजे बरोबर नाही. जीवाचे विशेषण बुद्धी मानतात. जीवाचं विशेषण बुद्धी आहे का काय. जीवाचं लक्षण करताना कुटस्थाचं विशेषण बुद्धी मानतात असं करून घ्यावं. असं केलं तर आणखी चांगलं, म्हणजे बरोबर ना. याच्यात असं थोडं परिष्कृत करून घ्यायचं. जीवाचे विशेषण बुद्धी मानतात आणि ग्रंथकार जीवाचे विशेषण व्यष्टी अज्ञान मानतात. आणि काही ग्रंथ जे तर ते काय म्हणतात, व्यष्टी अज्ञान हे जीवाचं विशेषण आहे. भिन्न भिन्न दृष्टीने दोघांचे म्हणणे खरे आहे. सूक्ष्म विचार आणि व्यष्टी अज्ञान विशेषण मानणे चांगले. पण आता अशी जर कारणाची नजर असेल ती सूक्ष्म नजर आहे ना, आणि कार्याची नजर ही काय आहे, स्थूल आहे. मग सूक्ष्म नजरेच्या दृष्टीनं पाहिलं, सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं तर व्यष्टी अज्ञान विशेषण मानावं का बुद्धी विशेषण मानावी. व्यष्टी अज्ञान विशेषण मानणं चांगलं. कारण व्यष्टी अज्ञानात जीवत्वाचे बीज आहे. कारण त्या सगळ्या जीवत्वाचं बीज कोणामध्ये, व्यष्टी अज्ञान नसलं तर या ठिकाणी जरी बुद्धी असली, व्यष्टी अज्ञान नसलं बीजरूपाने तर बुद्धी कोणापासून उत्पन्न होईल. म्हणजे जीवत्वाचं खरं बीज कशात आहे, बुद्धीत आहे का व्यष्टी अज्ञानात आहे. व्यष्टी अज्ञानात आहे. आणि बुद्धी जीवत्व स्पष्ट आहे, आणि बुद्धीमध्ये काय झालं, व्यष्टी अज्ञानात अस्पष्ट आहे, परंतु जीवत्वाचं त्याच्यामध्ये बीज मात्र ती कशात आहे, व्यष्टी अज्ञानात आहे. आणि प्रत्यक्ष मनुष्याला बंधन वगैरे प्राप्त झाल्याचं दिसतं, ते कुठं दिसतं, बुद्धीच्या ठिकाणी दिसतं. म्हणून बुद्धीत जीवत्व काय आहे, स्पष्ट आहे. मी जीव, मी सुखी दुःखी करता, हे स्पष्ट कुठं दिसतं, बुद्धीमध्ये. सुषुप्तीमध्ये दिसतं का, निद्रिताच्या शेजेशी सापतैशी उर्वशी. परंतु त्या ठिकाणी बीजत्व आपलं त्याला काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी असणारा जो काय त्याला म्हणतात जीवत्व, त्या ठिकाणी जे जीवत्व आहे त्या जीवत्वाची स्पष्ट जाणीव जी आहे ती व्यष्टीमध्ये आहे का, व्यष्टी अज्ञानामध्ये आहे का, नाही. बुद्धीमध्ये ते जीवत्व स्पष्ट आहे. आणि त्या जीवत्वाचं बीज पाहिलं तर कुठे आहे, व्यष्टी अज्ञानामध्ये आहे. असो,
ज्यांचे मतात जीवाचे विशेषण फक्त बुद्धी आहे त्यांच्या मताने कुटस्थाचे लक्षण बुद्धी अधिष्ठान चैतन्य असे होईल. आता ज्यांच्या मतात विशेषण त्या काहींचा आग्रह आहे आम्ही विशेषण, कारण का जीवत्व स्पष्ट आहे त्या ठिकाणी. जर व्यष्टी अज्ञानात जीवत्व स्पष्ट नाही तर ती त्याचं विशेषण करताच कसं? जीवत्व स्पष्ट कुठे आहे? बुद्धीमध्ये. म्हणून आम्ही काय म्हणतो, बुद्धीच विशेषण आहे. जीवाचं लक्षण करताना बुद्धीलाच काय मानलं? चैतन्याचं विशेषण मानलं. तर असे जे लोक असतील त्यांच्या दृष्टीनं मग कुटस्थ चैतन्याचं लक्षण काय करावं लागेल? बुद्धी अधिष्ठान चैतन्याला कुटस्थ चैतन्य म्हणावं. असं लक्षात येते ना महाराज? लक्षात आलं ना? लक्षात पूर्वीच आलेले, पण आणखी पुन्हा आपली आवृत्ती होती. तर बुद्धी अधिष्ठान चैतन्यालाच कुटस्थ चैतन्य म्हणावं. आणि ज्यांचे मतात जीवाचे विशेषण व्यष्टी अज्ञान आहे त्यांच्या मताने कुटस्थाचे लक्षण व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य असे होईल. आणि ज्यांच्या मतात जीवाचं विशेषण काय म्हणतात? विष्टी अज्ञान. जीवाचं विशेषण म्हणजे जीवाचा लक्षार्थ असणारं जे चैतन्य, त्या चैतन्याच्या ठिकाणी होणारं विशेषण, नाही की नाही? चैतन्याच्या ठिकाणी योजना केलेलं विशेषण कोणतं? व्यष्टी अज्ञान. व्यष्टी अज्ञान हे विशेषण मानतात. त्यांच्या मताने कुटस्थाचे लक्षण, त्यांच्या मताने जर कुटस्थाचं लक्षण करायला गेलं तर मग काय म्हणावं लागेल? व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्याला कुटस्थ चैतन्य म्हणावं असे त्यांच्या मताने लक्षण होईल. या दोन्ही मतांना विरोध राहू नये म्हणून आता आमच्या दृष्टीनं काय, दोघांची मतं बरोबर आहे. एक म्हणतो कोणत्या दृष्टीनं? ज्याच्यामध्ये जीवत्व स्पष्ट आहे ती आहे बुद्धी, त्यामुळे तो बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणतो. आणि दुसऱ्याचं म्हणणं बरोबर आहे, जीवत्वाचं बीज कुठे आहे? व्यष्टी अज्ञानात, म्हणून तो व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्यालाच कुटस्थ चैतन्य म्हणावं असं आग्रहाने प्रतिपादन करतो. आणि आम्ही त्या दोघांनाही चांगल्या प्रकाराने जाणतो, म्हणून आम्ही काय म्हणतो, हा वादच नको. हे किंवा ते म्हणण्यापेक्षा कोणी जे मानील ते चालेल. आम्ही असं म्हणतो का व्यष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य किंवा बुद्धी अधिष्ठान चैतन्य ह्या दोन्हींनाही कुटस्थ चैतन्य अधिष्ठान चैतन्याला कुटस्थ चैतन्य म्हणावं असं आम्ही लक्षण केलं. या दोन्ही मतांना विरोध राहू नये म्हणून आम्ही बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचे जे अधिष्ठान चैतन्य ते कुटस्थ चैतन्य असे लक्षण केले आहे. आता हे लक्षात आलं ना? आता किती चैतन्य झाले आपली? कुटस्थ चैतन्य एकच चैतन्य झालं. आता दुसरं चैतन्य कोणतं आहे? जीव चैतन्य. आता हे सांगा बरं, कुटस्थ चैतन्याचं लक्षण ज्यांच्या लक्षात आलं समन्वयपूर्वक, त्याच्यामध्ये कोणतीच शंका नाही, त्यांनी हात वर करा. आता जीव चैतन्याचं लक्षण सांगतात. जीव चैतन्याचे लक्षण वर सांगितलेले कुटस्थ चैतन्य आणि अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतकरणात आहेत ती बुद्धी किंवा अंतकरण, त्या बुद्धीत किंवा अंतकरणात चैतन्याचे प्रतिबिंब यास चिदाभास असेही म्हणतात. हे तीन मिळून जीव चैतन्य. आता जीव चैतन्याचं लक्षण करतात. हे सगळं आपल्याला दिसलं पाहिजे. जीव चैतन्य म्हणजे नेमकं काय दिसलंच पाहिजे ना. तर पहिल्यांदा काय सांगितलं? कुटस्थ चैतन्य. ते आपल्याला दिसतं का नाही? डोळ्यांनी का बुद्धीनं आपल्याला जाणलं जाऊ शकतं? जाणलं, त्याला पण दिसणंच म्हणतात की नाही? खरं म्हणजे निस्संदेह जाणणं याला म्हणायचं दिसणं, आहे की नाही? आणि दिसलं, रज्जूवर सर्प दिसला म्हणजे काय ते दिसणं झालं का ते भ्रम झाला, आहे की नाही? ते एकदा दिसलं ना म्हणजे जे कळलं ना, जे आपल्या ज्ञानाचा विषय झाला ना, त्याच्याविषयी पुन्हा काही संदेह नसला पाहिजे. ते कोणत्या तरी प्रबल प्रमाणाने झालेलं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्या अंतःकरणात कोणताही संशय नसला पाहिजे. विपरीत भावना असली तरी चालल, आहे की नाही? का विपरीत भाव नाही नको. किंवा खरं ज्ञान कशाला म्हणतात? खरं दिसणं कशाला म्हणतात? जे संशय विपर्यय रहित असतं त्याला ज्ञान किंवा त्याला खरं दिसणं किंवा त्याला काय म्हणतात? साक्षात्कार असं म्हणतात, आहे की नाही? मग हे पदार्थ आपल्याला काय झाले पाहिजे? दिसले पाहिजेत. त्यापैकी पहिलं काय दिसतं आपल्याला? कूटस्थ चैतन्य, बरोबर आहे ना? आता ते कुटस्थ चैतन्य कशामध्ये प्रतिबिंबित होतं? तर ते म्हणतात की आपल्या ठिकाणी अनंत जन्मामध्ये आपण जी कर्म केली त्या कर्माचे संस्कार किंवा अनंत जन्मामध्ये जे आपण सुखदुःखाचे भोगले त्याचे असणारे संस्कार. कर्म या ठिकाणी होऊन जातं पण कर्माचा संस्कार राहतो, त्याला अपूर्व असं म्हणतात. किंवा त्या कर्माचे पूर्वी केलेल्या कर्माचे संस्कार
किंवा आपल्या अंतःकरणात असलेल्या अनादी काळापासून असणाऱ्या वासना आहे की नाही. म्हणजे त्या वासना किंवा ते कर्माचे संस्कार कुठं राहतात, राहायला जागा काही त्यांना बुद्धी आहे की नाही. मग ते पहिल्यांदा कुटस्थ चैतन्य, बरोबर ना. नंतर त्या कुटस्थ चैतन्यावर असणारं काय आहे, अंतःकरण किंवा बुद्धी, की ज्या बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणामध्ये अनंत जन्माच्या वासना, बरोबर ना, किंवा अनंत जन्माचे कर्माचे संस्कार ज्या बुद्धीमध्ये आहेत ती बुद्धी, आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब आहे की नाही. याला दुसरं नाव काय आहे, चिदाभास. त्याला दुसरं नाव काय आहे, चिदाभास. अजून तिसरं नाव काय आहे, फल असं नाव त्याला आहे. मग आता काय झालं, एक कुटस्थ चैतन्य, नंतर कुटस्थ चैतन्यावर भासणारी, बरोबर ना, कुटस्थ चैतन्य अधिष्ठान आहे, त्याच्यावर भासणारी, जिच्यामध्ये अनंत जन्मातील वासना किंवा अनंत जन्मातील कर्माचे संस्कार जिच्यामध्ये ठेवलेले आहेत, अशा प्रकारची असणारी बुद्धी, आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब किंवा चिदाभास असं त्याला म्हणतात. प्रतिबिंबाला छाया असं म्हणतात, फल असं म्हणतात. आणि हे सर्वांनी मिळून जे आहे त्याला काय म्हणायचं, जीवचैतन्य. जीवचैतन्यामध्ये किती घटक झाले, 4. जीवचैतन्यामध्ये किती घटक, 4 नाही ना. आणि ते आकाशामध्ये किती घटक आहेत, तिथे 3च आहे ना, आणि इथे सुद्धा 3च आहेत. जीवचैतन्याचे लक्षण, वर सांगितलेले कुटस्थ चैतन्य आणि अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतःकरणात आहेत, ती बुद्धी किंवा अंतःकरण, त्या बुद्धीत किंवा अंतःकरणात चैतन्याचे प्रतिबिंब, या चिदाभास असेही म्हणतात. हे 3 मिळून जीवचैतन्य. यामध्ये फक्त आभासासच जीव म्हणत नाहीत. आता याच्यामध्ये केवळ पडलेला जो चैतन्याचा जो आभास आहे बुद्धीमध्ये, केवळ आभासाला जीव असं म्हणत नाही. तिन्हींना मिळूनच काय म्हणतात, जीव म्हणतात. ज्याप्रमाणे घटाकाशासहित आकाश प्रतिबिंबात जलाकाश असे म्हटले आहे, तर जसं म्हणतात घटाकाश, आता ज्यावेळेला तुम्ही जलाकाश म्हणतात तेव्हा पहिल्यांदा काय म्हणतात, घटाकाश. नंतर त्या घटाकाशामध्ये असणारं जल आणि त्याच्यामध्ये पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब, या सगळ्यांना मिळून तुम्ही काय म्हणता, जलाकाश असं म्हणतात. तसंच या ठिकाणी केवळ चिदाभासाला जीव चैतन्य असं म्हणत नाहीत. तर ज्याप्रमाणे घटाकाशासहित आकाश प्रतिबिंबात जलाकाश असे म्हटले आहे, त्या ठिकाणी घटाकाशासहित आकाशाचं पडलेलं जे जलामध्ये प्रतिबिंब त्याला घटाकाश म्हणतात. त्याप्रमाणे त्याला जलाकाश असं म्हणतात. त्याला मी घटाकाश म्हटलं का, तर घटाकाश नाही, त्याला काय म्हणतात, जलाकाश असं म्हणतात. त्याप्रमाणे कुटस्थासहित चिदाभासात जीव असे म्हणतात. केवळ चिदाभासाला जीव म्हणत नाही, कुटस्थासहित बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चिदाभासाला, कुटस्थासहित बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चिदाभासाला जीव असे म्हणतात. केवळ चिदाभासाला म्हणत नाही. कारण केवळ चिदाभास जर म्हटलं तर मूळचं चैतन्य सोडलं, चैतन्य नसेल तर आभास पडेल कोणाचा, बरं बुद्धी नसेल तर आभास पडेल कशात, आहे की नाही. म्हणून या तिन्हींना मिळूनच काय म्हणावं लागतं, जीवचैतन्य. त्याप्रमाणे कुटस्थासहित चिदाभासात जीव असे म्हणतात. या लक्षणात बुद्धीत कुटस्थाचे प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते. आत्तापर्यंत केलेले हे जीव चैतन्याच्या लक्षणावरून या ठिकाणी बुद्धीमध्ये जे प्रतिबिंब पडतं ते बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं, म्हणजे कुटस्थाचं प्रतिबिंब पडतं. ते काही ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब नाही, कुटस्थाचंच प्रतिबिंब पडतं. हे समजून देऊन राहिले. नाही तुम्ही म्हणाल कुटस्थ मग ब्रह्मरूप कधीच ठरणार नाही, आहे की नाही, ते सांगायचं नाही. इथं तुम्ही बुद्धी उपाधी घेतली तर त्या बुद्धी अधिष्ठान चैतन्याला कुटस्थ चैतन्य असं नाव दिले. ते जरी ब्रह्मचैतन्यच असलं पण या ठिकाणी काय म्हणायचं, प्रतिबिंब पडतं ते कोणाचं पडतं, कुटस्थ चैतन्याचंच पडतं, ब्रह्मचैतन्याचं नाही असं समजायचं. आता पुढचा भाग महत्त्वाचा आहे, चांगला लक्षात ठेवा. जर ही गोष्ट लक्षात आली तर आपल्याला कायम शंका येत नाही. नाही तर बरेचसे लोक आहे ना, जे आता सुशिक्षित लोक असताना ते म्हणतात ब्रह्म असंग निर्विकारण, त्याचं प्रतिबिंब पडेलच कसं, अशा प्रकारे. आणि त्याचं प्रतिबिंब पडतं म्हणजे काय नाही, तेव्हा प्रतिबिंब पडतं म्हणजे नेमकं काय, कुटस्थ दिसलाय, बुद्धी दिसली आणि बुद्धीतलं प्रतिबिंब दिसले नाही, आणि मोठ्या थाटात आमचा वेळ घेऊन राहिले बुद्धीचं पडलेलं प्रतिबिंब. जो पदार्थ कोणालाच दिसला नाही आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलं आणि त्याला जीवभाव आला, हे तुम्ही सांगता हे फक्त काय, आम्ही त्या ह्याच्या धात्रीच्या गोष्टीसारखं फक्त ऐकतच बसायचं आहे की नाही. आजी म्हणते की वंद्यापत्र होता आणि तो फार शूर होता, नंतर आकाशात गंधर्व नगरावर त्यांनी चढाई केली
ते करण्यासाठी त्यांनी घोडा आणला. तो घोडा मोठा वेगवान होता. उडी मारली, त्याला 2 शिंग होती. उडी मारली, आकाशात भोग पडलं, बळबळ रक्त गळायला लागलं. किंवा आजी सांगायला लागली की आजी आकाश इतकं वर गेलं कसं? आजी सांगते त्याचं काही नाही. मी एकदा, आजी अशी वाकलेली आहे की तिला चालतात पण नीट येत नाही, पण आजी लागली मोठ्या मोठ्या गोष्टी करायला. आजीनं सांगितलं की असं हे, मी एकदा झाडीत होते आणि झाडताना ते आकाश माझ्या पाठीला लागलं. मला आला राग, जोराने खराटा मारला, ते वर गेलं, तेव्हापासून वरच आहे. असं तुम्ही या जीव चैतन्याचं लक्षण करताना तुम्ही आम्हाला अशा गोष्टी कशासाठी सांगता असं ते म्हणतं. तर अशा वेळेला आपल्याला काही उत्तरं देता आली पाहिजे. म्हणजे त्याचा भाव काय आहे, आशय काय आहे, आम्ही सांगतो त्याचा. तर ते सांगतात का काय यामध्ये फक्त आभासाचा जीव म्हणत नाही. ज्याप्रमाणे घटाकाशासहित आकाश प्रतिबिंबास जलाकाश असे म्हटले आहे, त्याप्रमाणे कुटस्थासहित चिदाभासास जीव असे म्हणतात. या लक्षणात बुद्धीत कुटस्थाचे प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते. कारण बिंबरूप कुटस्थ सांगितलं आहे. कुटस्थाचंच प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचं नाही. कारण बिंबरूप कोण सांगितलेलं आहे? कुटस्थ. म्हणून जो बिंब असेल त्याचंच प्रतिबिंब पडणार ना. म्हणून आम्ही काय म्हणतो? कुटस्थाचं प्रतिबिंब असं म्हणतो. पाण्यात जसे सूर्याचे किंवा आरशात जसे मुखाचे प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर किंवा बुद्धीच्या समोर कुटस्थ असून त्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडते, असा या प्रकरणातील प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय नाही. प्रतिबिंब शब्द येतो तर आपल्याला पहिला गैरसमज दूर केला पाहिजे. आपल्याला असं वाटत राहील की जसा सूर्य खूप वर आहे तर त्याचं काय जलामध्ये प्रतिबिंब पडतं. म्हणजे जलाच्यापासून दूर असणाऱ्या सूर्याचं जलामध्ये जसं प्रतिबिंब पडतं, कारण तो काय सूर्य वर आहे आणि जल काय आहे खाली, तसं इथं कुठंतरी बुद्धी काय आहे खाली आणि तो प्रतिबिंब पडणारा बिंब कुठंतरी कुठंच असणार वर, आहे की नाही. किंवा वर नसला तर समोर तरी असेल. आरशामध्ये आम्ही आमच्या मुखाचं प्रतिबिंब पाहतो तेव्हा आरसा काय असतो? समोर. म्हणजे आहे की नाही, समोर असला तर आपल्याला प्रतिबिंब दिसतं. तसं या बुद्धीच्या कुटस्थ हा कुठंतरी वर तरी असेल, नाही तरी समोर तरी असेल, आणि मग त्याचं प्रतिबिंब पडत असावं असं, आणि तसंच आहे असं आमचं म्हणण्याचं तात्पर्य नाही. सगळ्यात महत्त्वाचं आता एवढं लक्षात घ्या, ज्या बुद्धीपासून काही उंचीवर किंवा बुद्धीच्या समोर कुटस्थ असून त्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडते, असा या प्रकरणातील प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय नाही. किंवा छाया शब्द, जशी माणसाची छाया पडते तशी कुटस्थाची कुठंतरी काय पडत असली पाहिजे? छाया. असं त्या छाया किंवा प्रतिबिंब म्हणण्याचा अभिप्राय नाही. मग काय अभिप्राय आहे? तर ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला असता त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो, तो स्फटिकातील तांबडेपणा फुलाचे प्रतिबिंब आहे. इथं प्रतिबिंब म्हणजे काय? जसं एखादं स्फटिक आहे, स्फटिकाला कोणता रंग आहे? कोणताच रंग नाही. तो कसा आहे? रंगहीन किंवा वर्णहीन अशा प्रकारचा पांढरा शुभ्र तो स्फटिक मणी आहे. आणि त्याच्या वर किंवा त्याच्या खाली आपण जर जास्वंदीचं फूल ठेवलं तर त्या ठिकाणी काय होतं? त्या जास्वंदीचं फूल आहे रक्तवर्णाचं, म्हणजे त्याची काय आहे? लाली. आणि ती लाली कोणाच्या ठिकाणी दिसायला लागते? स्फटिकाच्या ठिकाणी दिसायला लागते. त्याचप्रमाणे कुटस्थाच्या आश्रयावर असणारी जी बुद्धी किंवा अंतःकरण, त्यात कुटस्थाची प्रकाशता म्हणजे कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता, ते कुटस्थाचे प्रतिबिंब. आता बघा, फुलाचं असणारं तांबडेपण कुठं दिसतं? स्फटिकाच्या ठिकाणी दिसतं. म्हणजे फुलाचं तांबडेपण कशामुळं? तर त्या फुलाचा आणि त्या स्फटिकाचा काय झाला? संबंध. आणि वास्तविक स्फटिक जो आहे तो आहे रंगहीन, आणि रंग कोणाचा दिसतो? जास्वंदीच्या फुलाचा. कारण त्या दोघांचं काय झाले? त्यांचं सन्निकृष्टता म्हणजे दोघांचा संबंध त्या ठिकाणी झालेला आहे. तेव्हा जर कोणी म्हणायला लागले की फुलाचं प्रतिबिंब कुठं पडलं? स्फटिकाच्या ठिकाणी. वास्तविक तो जसा आहे तसाच आहे, परंतु त्या दोघांचा संबंधामुळं या ठिकाणी जे जास्वंदीचं रक्तता आहे, लाल वर्ण आहे, तो कुठं दिसतो? फुलाच्या ठिकाणी. त्यालाच काय आपलं स्फटिकाच्या ठिकाणी. त्यालाच म्हणायचं का स्फटिकामध्ये फुलाचं पडलेलं प्रतिबिंब. हे उदाहरण कळलं ना? तसंच या ठिकाणी सांगतात. त्याचप्रमाणे कुटस्थाचे काय
ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला असता त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो, तो स्फटिकातील तांबडेपणा फुलाचे प्रतिबिंब आहे. त्या स्फटिकामध्ये जो तांबडेपणा दिसतो तेच त्या फुलाचं काय आहे, प्रतिबिंब. आता हे झालं दृष्टांत. आता दार्ष्टांतिकामध्ये सांगतात त्याचप्रमाणे कुटस्थाच्या आश्रयावर असणारी जी बुद्धी किंवा अंतःकरण, त्यात कुटस्थाची प्रकाशता म्हणजे कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता ते कुटस्थाचे प्रतिबिंब. आता कुटस्थाच्या आश्रयावर कोण आहे, बुद्धी आहे की नाही. आणि ती जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये काय होतं, हा जो कुटस्थ आहे तो त्याच्यामध्ये काय करतो, प्रतिबिंबित होतो. प्रतिबिंबित होतो म्हणजे काय, कुटस्थ काय आहे, सर्वांचा काय आहे, सामान्य रूपाने प्रकाशन. कुटवन निर्विकारेण स्थिता. कुटवत म्हणजे सोनाराची जी आयरन आहे त्याच्यावर अनेक दागिने घडतात, परंतु त्या ठिकाणी त्या आयरनीला काहीच होत नाही. त्याप्रमाणे वास्तविक हा जो कुटस्थ आहे, हा कुटस्थ काय आहे, तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे, तो असंग निर्विकार. असंगो ही न सज्जते. अशा प्रकारचा निर्विकार कुटस्थ सर्वांचा काय आहे, प्रकाशक आहे. तो कशाचं प्रकाशन करतो, तो ज्ञानात घट समोर आला त्याचंही प्रकाशन करतो, आहे की नाही. घटाच्या अज्ञानाचंही प्रकाशन करतो आणि घटाच्या वृत्ती ज्ञानाचं देखील प्रकाशन करतो. म्हणजे कोणताही पदार्थ समोर येईल त्याचं प्रकाशन करणं हे त्याचं कार्य. याला काय म्हणतात की तो जो आहे तो घटाचा कोणता प्रकाश आहे, सामान्य प्रकाश आहे. परंतु तो जे कुटस्थ आहे की ज्या कुटस्थावर बुद्धी अध्यस्त आहे, त्या अध्यस्त बुद्धीचा आणि त्या कुटस्थाचा संबंध आला की जसं त्या जास्वंदीचा रक्तिमा त्या स्फटिकाच्या ठिकाणी दिसून येतो, तसं बुद्धी ज्या अधिष्ठान कुटस्थ चैतन्यावर या ठिकाणी अध्यस्त आहे, बरोबर ना. तर त्या बुद्धीचा आणि अधिष्ठान चैतन्याच्या संबंधामध्ये, बरोबर आहे ना. तर काय होतं की हे जे कुटस्थ जे आहे ते सामान्य म्हणजे सामान्य प्रकाश आहे. तो सामान्य प्रकाश काय होतो, त्या उपाधीमुळं म्हणजे बुद्धी उपाधीमुळं तो विशेष रूपाला प्राप्त होतो. जसं प्रतिबिंब पडणं म्हणजे काय बघा, आता इथं सामान्य प्रकाश सगळ्या ठिकाणी आहे की नाही, बरोबर आहे ना. आणि ह्या सामान्य प्रकाश चांगलं लक्षात घ्या, सामान्य प्रकाश आता सगळीकडे आहे की नाही. मग आपल्या वाचण्याच्या उपयोगाचा आहे की नाही, वाचण्याच्या उपयोगाचा आहे सामान्य प्रकाश का नाही आहे. आता जर मी म्हटलं की एक कागद आहे, ह्या प्रकाश म्हणजे अग्नीच आहे ना एक प्रकाराने, बरोबर ना. तेजच आहे की नाही, ते तेजच महाभूत आहे ना. तेज महाभूताचं कार्य काय आहे, दग्ध करणं. प्रकाश देणं जसं कार्य आहे तसं त्याचं दुसरं कार्य काय आहे, अग्नीचं कार्य काय आहे, दग्ध करणं. आता मी म्हटलं की मला हा कागद आहे माझ्या हातात, एक कागदाचा तुकडा किंवा कापूस आहे, थोडा कापूस घेतला आणि मी म्हटलं ह्या प्रकाशाने याच्यामध्ये तेजरूप आहे प्रकाश आहे की नाही. मग त्याने काय करू, हा कापूस जाळू. तर कापूस जाळला जाऊ शकतो का प्रकाशाने, नाही. ह्या सामान्य प्रकाशाने जाळला जाऊ शकत नाही. सामान्य प्रकाशाने जाळला जाऊ शकत नाही का विशेष प्रकाशाने जाळला जाऊ शकतो, पुन्हा विचारतो. सामान्य प्रकाशाने जाळला जाऊ शकत नाही का विशेष प्रकाशाने जाळला जाऊ शकतो, का दोन्ही खरं आहे, दोन्ही खरे. मग आता विशेष प्रकाश कुठून आणणार तुम्ही, कसा जाळणार, दाखवा बरं प्रयोग करून. कोणतं बहिर्गोल भिंग म्हणायचं का त्याला. तर त्या बहिर्गोल भिंग जर आपण समोर घेतलं, तिकडं जिथं उजेड आहे तिथं आहे की नाही, आणि त्याच्यावर जर सूर्यकिरणं पाडली तर ती सूर्यकिरणं काय होतील, सगळी एकत्र होतील. आणि एकत्र होऊन त्याचा जर किरण या कागदावर पडला, विचारसागरावर नको दुसरा कागद घेऊ किंवा कापूस घेऊ आहे की नाही, तर त्याच्या ठिकाणी जर तो प्रकाश पडला तर तो काय म्हणा बरंच झालं आहे की नाही. तुम्ही म्हणा उद्या पाडवा आहे, आज विचार सांगा विशेष प्रकाश पाडला. तर हा जो विशेष प्रकाश आहे, तर त्या बहिर्गोल भिंगातून ते जे किरण एकवटली तर ते काय करतात, त्या कापसाला किंवा त्या कागदाच्या तुकड्याला जाळू शकतात. म्हणजे याचाच अर्थ काय, तिथं तो प्रतिबिंबित झाला म्हणजे काय, जो सामान्य प्रकाश होता तो विशेष भावाला प्राप्त झाला. तसंच या ठिकाणी कुटस्थाचं प्रतिबिंब मिळतं म्हणजे काय, कुटस्थाचा जो सामान्य प्रकाश आहे तो ह्या बुद्धी
चा संबंध केल्यामुळं किंवा बुद्धी हे त्याला विशेषण किंवा उपाधी लागल्यामुळं जे सामान्य कुटस्थ चैतन्य आहे ते विशेष भावाला प्राप्त होणं बुद्धी उपाधीमुळं किंवा बुद्धी विशेषण केल्यामुळं म्हणा, तर ते विशेष भावाला प्राप्त होणं यालाच काय म्हणतात, त्याचं प्रतिबिंब पडणं. लक्षात आलं ना. प्रतिबिंबित होतं कुटस्थाचं बुद्धीमध्ये प्रतिबिंब, याचा अर्थ जे सामान्य कुटस्थ चैतन्य ते बुद्धी उपाधीमुळं विशेष भावाला प्राप्त होणं याला काय म्हणायचं, त्या बुद्धीमध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. चांगलं लक्षात आलं ना. नाही तर आपल्याला नेहमी असं वाटत राहतं, कधीच आपल्या मनात भ्रम नाही नसला पाहिजे. आपल्याला वाटतं आपल्याला खूप कळलं, बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे की नाही, असं वाटतं. माया अधिष्ठान चैतन्य त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब. प्रतिबिंब म्हणजे जे त्याचं काय आहे, थोडक्यात सामान्य चैतन्य ते विशेष भावाला येणं याला प्रतिबिंब असं म्हणतात. ही आपली संकल्पना आहे त्याच्या पाठीमागची, ही आपण समजावून घ्यायची आणि कोणालाही सांगताना असं सांगायचे, बाबा प्रतिबिंब. नाही तर लोक, एक तर पहिला विषय असा आहे की ज्या ठिकाणी कोणताच पदार्थ दिसत नाही, आहे की नाही, ते इतकंच नाही तर तिन्ही मिळून केलेला जीव पण दिसत नाही, आहे की नाही. हे तर बाकीचं जाऊ द्या, पण जीव चैतन्य सुद्धा दिसत नाही. अहो एवढ्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष दिसतात. आम्ही जर काही काम केलं, पैसे मिळाले, त्याचे होणारे सुखभोग, हे सगळे विषय याचं काही निरूपण करा ना. आणि सांगता की आम्ही फसलो, आहे काय, ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामी अशेषत. आम्ही तुम्हाला ज्ञान सांगतो आणि विज्ञानासहित ज्ञान सांगतो. आम्हाला वाटलं बरं आहे काहीतरी, हे तर नवीनच झालं, आहे की नाही. असं काही नाही. हे खरं काय आहे, खरं विज्ञान हेच आहे. हे विज्ञानाचंही विज्ञान आहे, घाबरायचं काही काम नाही. त्याचप्रमाणे कुटस्थाच्या आश्रयावर असणारी जी बुद्धी किंवा अंतकरण, त्यात कुटस्थाची प्रकाशता म्हणजे कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता. कुटस्थाची प्रकाशता म्हणजे कुटस्थाचं जे सामान्य ज्ञान आहे ते विशेष भावाला प्राप्त होणं, तेच त्या कुटस्थाचे प्रतिबिंब. लक्षात आलं ना. आता सामान्य प्रकाशास स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते. आता हा सामान्य प्रकाश आहे, पण सामान्य प्रकाशाचं विशेष भावाला यायचं असलं तर ग्रहण कशाचं केलं पाहिजे, उपाधीचा संबंध जोडून दिला पाहिजे. उपाधीचा संबंध केल्याशिवाय सामान्य चैतन्य विशेष भावाला प्राप्त होतच नाही. उपाधीचा संबंध हा अवश्य केलाच पाहिजे. उपाधी कशाला म्हणतात? हां, आणखी दुसरं काही गेलं का? हां, उपाधीची अजून एखादी व्याख्या गेली का? हा ते एकच झालं. स्वतः वेगळी राहते आणि आणण्याचं ज्ञान करून देते. मग या ठिकाणी बुद्धी उपाधी आहे की नाही, मग ती काय करील, स्वतः वेगळी राहील आणि कशाचं ज्ञान करून देईल, कोणत्या चैतन्याचं, कुटस्थ चैतन्याचं. दुसरी एक व्याख्या आहे फार चांगली, पण आता माझ्या लक्षात येईल. सर्व लक्षण संग्रहामध्ये ते एकच झालं ना, उपहिताचं ज्ञान करून देते, पण त्याच्यापेक्षा नाही. सामान्य प्रकाशास स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते. याची प्रतीती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वास येते. हां बघा, हा जो सामान्य प्रकाश आहे, संध्याकाळी आपण इथं दिवा ठेवला तर एवढा प्रकाश पसरत नाही, पण जर त्याच्यावर काच ठेवली तर त्याचा प्रकाश चांगल्या प्रकाराने अभिव्यक्त होतो. म्हणजे दिव्यावर काचेची नळी ठेवली असता याची प्रतीती येते. का तर ती काचेची नळी ही काय झाली, उपाधी, आणि उपाधीमुळे ते सामान्य होतं, ते विशेष भावाला प्राप्त झालं. सामान्य प्रकाश होता तो विशेष स्वरूपाने ती प्रकाश देऊ लागली. त्याचप्रमाणे बुद्धी किंवा अंतकरण हे अपंचीकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचे कार्य आहे म्हणून स्वच्छ आहे. आता ते म्हणतात बुद्धीमध्ये कसं प्रतिबिंब होईल, भिंतीमध्ये होत नाही, आहे की नाही, आणि बुद्धीमध्ये कसं काय प्रतिबिंब पडेल, तर त्याचं कारण बुद्धी जी आहे ते अपंचीकृत पंचमहाभूतांचं कार्य आहे. आणि अपंचीकृत पंचमहाभूतां त्या प्रत्येक महाभूतामध्ये 3 गुण आहेत. त्याच्यापैकी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणापैकी अपंचीकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य काय आहे, बुद्धी. आणि सत्व कसं आहे, तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकमनामयम. सत्वगुण कसा आहे, निर्मळ आहे, आणि त्या निर्मळ सत्वगुणाचं कार्य कोण आहे, बुद्धी आहे. याचा अर्थ ती बुद्धीसुद्धा निर्मळ किंवा स्वच्छ आहे. आणि स्वच्छ जसं आरशामध्ये प्रतिबिंब पडतं, भिंतीत पडत नाही, तसं स्वच्छ असणाऱ्या त्या सत्वगुणामुळं या ठिकाणी बुद्धी त्यांनी बनलेली आहे. अपंचीकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं ती कार्य आहे, म्हणून तिच्यामध्ये कुटस्थाचं प्रतिबिंब पडेल की नाही,
पडेल. कुटस्थाच्या प्रतिबिंबाला ग्रहण करण्याची योग्यता त्या बुद्धीच्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतकरण हे अपंचीकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचे कार्य आहे म्हणून स्वच्छ आहे. त्यामुळे कुटस्थाच्या ज्ञानाची बुद्धीत किंवा अंतकरणात जी विशेष प्रकाशता तेच कुटस्थाचे प्रतिबिंब व त्यास आभास म्हणतात. म्हणजे कुटस्थ कसं आहे ज्ञानस्वरूप, परंतु ते कोणतं ज्ञान आहे सामान्य ज्ञान आहे आणि बुद्धीमुळं ते काय होतं विशेष भावाला प्राप्त होतं. म्हणजे अंतकरणात त्याचा जो विशेष प्रकाश होतो त्यालाच म्हणतात प्रतिबिंब किंवा त्याला दुसरं नाव काय आहे चिदाभास. कोठे कोठे ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतकरणात होते असे म्हणतात, कारण कुटस्थ व ब्रह्म हे स्वरूपाने एकच आहे. आता कुठं कुठं त्यांनी सांगितलं की बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आणि त्या ब्रह्मचैतन्याचं बुद्धीमध्ये किंवा वेष्टी अज्ञानामध्ये पडलेलं प्रतिबिंब या तिघांना मिळून काय म्हणतात जीवचैतन्य असं म्हणतात. आता आम्ही काय सांगितलं ब्रह्मा चैतन्याचं प्रतिबिंब पडत नाही, कुटस्थ चैतन्याचं पडतं असं आम्ही सांगितलं. कारण काय आहे त्या कुटस्थ त्या बुद्धीचं अधिष्ठान कोण सांगितलं आम्ही कुटस्थ चैतन्य, म्हणून प्रतिबिंब कोणाचं पडेल कुटस्थ चैतन्याचं आम्ही सांगितलं. एक जण आला वाद करायला लागला मुळीच नाही ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब पडतं, तर आता चालेल का? का चालेल? अहो कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एकच आहे. कुटस्थ चैतन्य हे सच्चिदानंद अद्वय आणि ब्रह्मचैतन्य हे सच्चिदानंद अद्वय. आम्हाला काय तुम्हाला फक्त विषय कळून घ्या एवढ्यासाठी आमचा शब्दाबद्दल आग्रह नाही. जे कुटस्थ चैतन्य आहे तेच ब्रह्मचैतन्य आणि जे ब्रह्मचैतन्य तेच काय आहे कुटस्थ चैतन्य. मग कोणी ब्रह्मचैतन्य अधिष्ठान म्हटलं तरी काय आमचं हरकत नाही. आता पहा, आता रूपरहित व्यापक चैतन्याचे प्रतिबिंब घडणार नाही अशी कोणी म्हणेल तर रूपरहित शब्दाचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिबिंब संभवते हे आकाशाच्या दृष्टांतात सांगितलेच आहे. आता तुम्ही म्हणतात व्यापक चैतन्य कसं आहे रूपरहित आणि बुद्धी कशी आहे पुन्हा रूपरहित. मग रूपरहित बुद्धीमध्ये रूपरहित व्यापक चैतन्याचं प्रतिबिंब पडणं शक्य नाही असं जर तुम्ही कदाचित म्हणाल तर आम्ही तुम्हाला 3-4 दिवसापूर्वीच्याच पाठात सांगितलेलं आहे की नाही. रूप की 3-4 दिवसापूर्वीच आपला विषय होऊन गेला की रूपरहित असणारं काय जे आकाश आणि त्या ठिकाणी रूपरहित असणारा जो शब्द त्या शब्दाचं प्रतिध्वनी रूपाने प्रतिबिंब पडतं हे आपण मागच्या आठवड्यात पाहिलेलेच आहे की नाही. हा आता आजच्याच पाठात आपण पाहिलेले. कोठे कोठे ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतकरणात होते असे म्हणतात, कारण कुटस्थ व ब्रह्मस्वरूपाने एकच आहेत. आता रूपरहित व्यापक चैतन्याचे प्रतिबिंब घडणार नाही असे कोणी म्हणेल तर रूपरहित शब्दाचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिबिंब संभवते हे आकाशाचे दृष्टांतात सांगितलेच आहे. याकरिता बुद्धीत चैतन्याचे प्रतिबिंब होते हे सिद्ध आहे. एवढ्यावरून बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब होईल का नाही? आता होईल. प्रतिबिंब होईल म्हणजे सामान्य चैतन्य विशेष भावाला बुद्धी येईल की नाही? येईल. का बुद्धी असलं तरच येईल? का बुद्धी वाचून येणार नाही? नाही येणार. का बुद्धीमुळं त्याचं विशेष भावाला येणं हेच काय आहे त्याचं प्रतिबिंब आहे? हां का प्रतिबिंब म्हणजे विशेष भावच आहे सामान्य चैतन्याचा? सगळं काय आहे एकच आहे. अशा रीतीने कुटस्थ चैतन्य आणि बुद्धी चैतन्याचे प्रतिबिंब हे 3 मिळून जीवचैतन्याचे लक्षण झाले. मग आता जीव चैतन्याचं लक्षण काय झालं? बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ अधिष्ठानाचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आणि बुद्धी ह्या तिघांना मिळून जीवचैतन्य असं जीवचैतन्याचं लक्षण झालं. आणि ते आम्हाला चांगलं समजलं ना. एकदम जीव चैतन्याचं लक्षण जीव जाईपर्यंत समजलं आहे की नाही? जीव जाईपर्यंत नको, जीवत्व जाईपर्यंत. जीव गेला तर कोणी राहणारच नाही ना त्याच्यामध्ये. जीव नको जायला, जीव राह नका. कारण तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव नाही राहत, जीव तर काही जाणार नाही. आणि जर जीव गेला तर जीव कळलंच काय म्हणायचं आहे की नाही. जीव कधी जाणारा असतो का? जीव म्हणजे कोणी लक्ष कुटस्थ चैतन्य. मी कुटस्थ चैतन्य का बुद्धी आहे का बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे का ज्याचं प्रतिबिंब आहे ते मी आहे का प्रतिबिंब मी आहे असं कोण निश्चय करतं? प्रतिबिंब निश्चय करतं का बिंब निश्चय करतं? आता पुढे असं निश्चय कोण करतं? कैलास महाराज. बुद्धी करते जड. का बुद्धिस्त चैतन्य करतं का चैतन्याला घेऊन बुद्धी करते? आणि ज्या वेळेला निश्चय करते त्यावेळेला ती स्वतः राहून करते का स्वतःचा बात करते?
त्याचा बात करते का त्या तिच्यामध्ये पडलेलं ते विशेष चैतन्य त्याचाही बात करते? हां, त्याचा बात करते का त्याच्या विशेष भावाचा बात करते? आणि विशेष भावाचा भाव करून पण आम्ही सामान्य चैतन्य असा निश्चय करते. मग याला नाव काय दुसरं? बाद समानाधिकरण्य. आपल्या स्वतःचा काय करते? बुद्धी आपल्या धर्माचा, आपल्या स्वतःचा आणि आपल्यामुळं प्राप्त झालेलं जो चैतन्याचा जो विशेष भाव आहे त्या विशेष भावाचा बाद करून काय करते? त्या चैतन्याशी, मूलभूत असणाऱ्या सामान्य चैतन्याशी ऐक्य करते. याला कोणतं म्हणतात? ज्याचं बाद करून ज्याच्याशी ऐक्य होतं त्याला काय म्हणतात? आणि मुख्य समानाधिकरण म्हणजे काय? ज्याचं बाद न करता मूळचं स्वतः सिद्ध असणारं जे ऐक्य त्याला कोणतं ऐक्य म्हणतात? कुटस्थाचं आणि ब्रह्मचैतन्याचं मुख्य समानाधिकरण्य. आणि बुद्धिस्त चिदाभासाचं ब्रह्माशी कोणतं ऐक्य आहे? बाद समानाधिकरण्य. झालंय ना? हा, नाही इथं नाही झालं पण पाठात झालंय ना. म्हणजे संस्कार आहेतच ना. कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धी चैतन्याचे प्रतिबिंब हे तीन मिळून जीव चैतन्य. मग हा सगळा व्यवहार होतो. मी अज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, हा सगळा व्यवहार बुद्धीच्याच ठिकाणी होतो काय? हा, चैतन्याच्या ठिकाणी फक्त मी आता ज्ञानस्वरूप झालो आहे की नाही, मी चिदानंद रूप शिवम, हा व्यवहार फक्त मूळ चैतन्याच्या ठिकाणी घडतो का? हाही बुद्धीतच घडतो. असं अज्ञानही बुद्धीच्याच ठिकाणी घडतो. मी अज्ञानी आहे पण आणि मी ज्ञानी आहे पण, म्हणजे त्या आत्म्याची काहीच संबंध नाही. आणि मग कशासाठी चाललंय एवढं? हे नेम ज्याच्याशी काही संबंध नाही त्याच्यासाठी आत्मज्ञान करून घ्यायला निघाले आहे की नाही? फक्त अज्ञान घालवण्याचं चाललंय आपलं? अज्ञान घालव म्हणजे यांनी काय होईल? फक्त अज्ञान निवृत्त होईल का ज्ञान प्राप्त होईल? ज्ञान प्राप्त असलेलं ज्ञान प्राप्त होईल का नसलेलं अज्ञान निवृत्त होईल? सगळी मंडळी तरबेज झाली आहे का नाही याच्यामध्ये? कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धिस्थ चैतन्याचे प्रतिबिंब हे तीन मिळून जीव चैतन्याचे लक्षण झाले. आता तत्वमसी महावाक्यात तत्वम अशी तीन पदे आहेत. तत्वम हे कशासाठी चालले? हे नाहीतर आपल्याला लगेच घटाकाश, महाकाश, चार चैतन्य यांचं कसं साम्य, एवढं करून काय करायचं? याचा उपयोग काय? ततः किम हे समजा कळलं. हे सगळं तत्वमसी महावाक्याचं निरूपण चाललं. ह्या ग्रंथामध्ये काय आहे? तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे असं वाटण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. ते वाटण्यासाठी काय करावं लागतं? तत्वमसी महावाक्याचं श्रीगुरूंनी उच्चारण आणि त्याचा श्रोत्राशी संबंध आणि त्याने निर्माण होणारं तत्वमसी महावाक्य हे अवांतर वाक्य आहे की नाही? महावाक्य आहे नाही का? तत्वमसी महावाक्य हे अवांतर वाक्य नाही. अवांतर वाक्य वेगळी. अवांतर वाक्याने फक्त काय करतं? सगुण किंवा निर्गुण ब्रह्माचं स्वरूपच सांगितलं जातं आहे की नाही? त्या दोघांचं ऐक्य सांगणारं कोणतं वाक्य आहे? महावाक्य. आणि अशी महावाक्य वेदामध्ये किती आहेत? 4 आहेत. तर आता तत्वमसीसाठी हे चाललंय आहे की नाही? तत्वमसी या महावाक्यात तत्वम अशी 3 पदे आहेत. तत्वमसीमध्ये पदं किती आहेत? 3. आणि ही 3 पदं कळायची असले तर आपल्याला लक्ष चित्ताची एकाग्रता किती वेळ करायला पाहिजे? विषय चालू असताना तरी अवधान 1 वेळ दिजे. 1 वेळ दिजे म्हणजे तत्वमसी ऐकेपर्यंत दिजे. आणि तत्वम अशी याचा पदच्छेद करताना न दिजे ऐक नाही. 1 वेळा दिजे ऐक नाही. म्हणून जर तुम्ही आता इकडं पाहिलं आणि नंतर इकडचे कोणते फोटो इकडचं काय आहे असं पाहिलं तर तत्वमसी महावाक्य कसं कळलं? श्रोताशी संबंध येईल. पण संबंध फक्त ते शब्द जातील, आत जावं लागतं ना. ते कानाच्या बिळातून परमात्मा आत जातो ना. त्यासाठी आपलं काय पाहिजे? तरी अवधान म्हणजे मन चित्ताची एकाग्रता समाहितता त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. आपण काही तसं राग मानू नका, पण हे घडतं आहे की नाही? याच्यामध्ये घडत नसलं तर उगीच कोणाला आक्षेप घेईल आहे की नाही? कारण 1 तास उलटून गेला तर अजून किती वेळ चालतं आहे की नाही? 1 तासाचं ठीक आहे. वास्तविक हे व्याख्यान आहे ना, वृक्ष विषय असतो. आणखी थोडं कमी वेळ पाहिजे. आणि तसं कमी वेळच्या ऐवजी काय वाढलं तर 1 तास ठीक आहे. आजच्या काळामध्ये स्टॅमिना किती तासाचा आहे? 1 तासाचा आहे. 15 मिनिट जास्त झाले आणि किती ओळी राहिल्यात. मी तत्वमसी सांगताना खालून ओळी होतो निदान एवढा परिच्छेद
परिच्छेद संपेपर्यंत बहुतेक हे घेणारच आता, आहे की नाही? तत्वमसी या महावाक्यात तत्वमसी या महावाक्यात तत्वम अशी अशी 3 पदे आहेत. त्यांचा अर्थ तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य, त्वम म्हणजे तो जीव चैतन्य, आणि अशी म्हणजे आहेस, आहे की नाही? ते ईश्वर चैतन्य, तू जीव चैतन्य आहेस, असा तत्वमसी महावाक्याचा अर्थ. एकंदर वाक्यार्थ ते ईश्वर चैतन्य तू आहेस असा आहे. या महावाक्यात तू या अर्थी जे तोम पद आहे, तोम पद कोणत्या अर्थाने? तू या अर्थाने आहे. त्या तोम पदाचा वाच्यार्थ जीव चैतन्य आहे. त्या तोम पदाचा वाच्यार्थ काय घ्यायचा? आता वाच्यार्थ कशाला म्हणतात ते सांगतात. वाक्यातील शब्दापासून शब्दाने जो अर्थ होतो त्याला म्हणायचं वाच्यार्थ. जसं घट हे पद आपण ऐकलं वाक्यात, हा घट आहे, या वाक्यातील घट नावाचा जो शब्द आहे त्या शब्दाच्या अर्थाने आपल्याला काय ज्ञान होतं? कंबुग्रीवादिवान मातीचं भांड, त्याला काय म्हणायचं? घट शब्दाचा वाच्यार्थ. मग या ठिकाणी ते जीव चैतन्य तू ईश्वर चैतन्य आहेस, तर असं जर म्हटलं तर तोम पद जे आहे, तोम पदाचा तोम म्हणजे तू, तू म्हणजे कोण झाला? तोम पदाचा वाच्यार्थ काय डोळ्यात समोर येतो? जीव, जीव चैतन्य, बुद्धी, बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, एवढा अर्थ तोम पदाने आपल्या लक्षात येतो. आता तोम पदाचा लक्ष्यार्थ, लक्ष्यार्थ म्हणजे काय? जर या ठिकाणी वाच्यार्थ जुळत नसेल तर काय करावं लागतं? लक्षणा करावी लागते. तर आपलं होऊन गेलेलं आहे, पुन्हा 6व्या तरंगात विस्ताराने येणार आहे. वाच्यार्थाने जुळत नसेल तेव्हा लक्षणा करून जो अर्थ घेतला जातो त्याला काय म्हणतात? लक्ष्यार्थ. मग तोम पदाचा वाच्यार्थ काय झाला? जीव चैतन्य. आणि लक्ष्यार्थ काय झाला? जर जुळत नसेल, ब्रह्म आहे व्यापक, ब्रह्म सच्चिदानंद आणि मी अल्पज्ञ अल्पशक्तिमान, माझं त्याची एकता कशी घडेल? म्हणजे जुळत नाही. मग असं जेव्हा वाच्यार्थाने जुळत नसेल तर सुखी दुःखी असणारा जीव ब्रह्मस्वरूप कसा होईल? आणि सांगितला तर खरं, याचा अर्थ लक्ष्यार्थ घ्यावा. जीवाचा लक्ष्यार्थ काय घ्यावा? कुटस्थ चैतन्य, आणि कुटस्थ चैतन्याचं ब्रह्माशी ऐक्य होईल, ऐक्य नाही. पण कोणता अर्थ घेतला? हा लक्ष्यार्थ. वाच्यार्थ जुळत नाही म्हणून लक्ष्यार्थाचं ग्रहण केलं. मग तोम पदाचा वाच्यार्थ काय झाला? जीव चैतन्य, आणि लक्ष्यार्थ कुटस्थ चैतन्य आहे. म्हणून अहम पदाचा वाच्य जीव आणि लक्ष केवळ कुटस्थ आहे. आता अहम तिथं तोम पदाचा वाच्य जीव आणि लक्ष कोण आहे? कुटस्थ चैतन्य. आणि अहम पदाचा वाच्य कोण आहे? मी जर म्हटलं तर, मी ब्रह्म आहे म्हटलं तर मी पदाचा वाच्य कोण आहे? मी पदाचा वाच्य ईश्वर, हा, आणि ब्रह्म पदाचं वाच्य कोण? जीव. अहम ब्रह्मास्मी. अहम पदाचं वाच्य कोण आहे? जीव चैतन्य. आणि अहम पदाचे लक्ष कोण आहे? पुन्हा अहो तिथं दुसरा सांगताना तू म्हणत होता आणि मी म्हणताना मी म्हणतो. तू मी काय आहे? एक. मी ते तू ते मी, आणि कुकुड हे लाडसी, आहे की नाही? काय एकची घोंगडे पांघरू हरी, काय मी तू पण जाऊ दे दुरी. मी आणि तू पणाचा वाच्यार्थ दूर गेला का एकची घोंगडे पांघरू हरी. लक्ष्यार्थ दोघांचा काय आहे? एकच आहे. म्हणून काय करू दे? मी तू पण जाऊ दे दुरी. मग तोम पदाचा वाच्यार्थ जीव चैतन्य आणि लक्ष्यार्थ कुटस्थ चैतन्य, आणि आम पदाचा सुद्धा वाच्य काय आहे? जीव चैतन्य. आता तो म्हणत होता म्हणून तो मला तू म्हणत होता, आणि आता मी बोलतो त्याच्यासमोर म्हणून मी काय म्हणतो? त्याला मी म्हणतो, आहे की नाही? मग अहम पदाचा वाच्यार्थ काय आहे? जीव चैतन्य, आणि लक्ष्यार्थ काय आहे? असं जीव चैतन्याचं लक्षण झालं. आता दोनच सांगितले, आहे की नाही? ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य काय सांगितली नाही. त्याच्या अगोदर मध्येच एक विषय सुरू झाला. कोणतं? हे जे संसार धर्म आहे, सुखी दुःखी जन्ममरण वगैरे काय सगळे धर्म हे कोणाचे आहे? ज्ञान अज्ञान हे सगळे कोणाचे धर्म आहे? बुद्धीचे धर्म आहे. संसार धर्म बुद्धीचे आहेत, असा एक मध्ये परिच्छेद आला. आणि नंतर मग ईश्वर चैतन्याचं आणि ब्रह्मचैतन्याचं लक्षण सांगतात. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. हे बघा, उद्या पाठ घ्यायचा का? हा, तर मग उद्याचा पाठ जो आहे ना